अभिनव व्याख्यानमाला मध्ये राजकारण नाही आहे, पण एक कारण आहे. या गावची पिढी वाया जाऊ नये हे एक कारणच फक्त याच्या पाठीमागे आहे, असं म्हणलं तरी वावगं होणार नाहीये. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण उदय पाटील सरांनी बराचसाच परिचय करून दिलेला आहे आणि अगदी 2च मिनिटांमध्ये परिचय करून देतोय. माननीय डॉक्टर संजय कळमकर सर, त्यांचं सारांश शून्य झुंड चिंब एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते बे के बे, मी मेलो त्याची गोष्ट, अशा सकस कादंबरी लेखनामुळे डॉक्टर संजय कळमकर यांचे नाव साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांच्या या साहित्य कृतीला विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, वि स खांडेकर साहित्य पुरस्कार, मल ठोकळ साहित्य पुरस्कार, संत श्रेष्ठ तुकाराम साहित्य पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या नावाने देण्यात येणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार, अशा विविध पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलेला आहे. यातील काही साहित्याचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या SYBA अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी जयवंत दळवी यांच्या साहित्यावर केलेल्या संशोधन प्रबंधास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने PhD पदवी देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे. त्यांचे हे साहित्यिक कर्तृत्व पाहून त्यांना महाराष्ट्रातील अनेक नामांकित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा त्यांना मान मिळालेला आहे. त्यात शब्दगंध, कृष्णा रामनगरकर व कुसुमाग्रज साहित्य संमेलनाचा समावेश आहे. लेखनाबरोबरच डॉक्टर संजय कळमकर यांचे कथाकथन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकार द.मा. मिरासदार यांनी जाहीरपणे कळमकर यांना तू माझा वारसदार होशील असे गौरवोद्गार काढलेले आहेत. अध्यापक असलेल्या डॉक्टर कळमकर यांची व्याख्यानाची शैली कथाकथनापेक्षा स्वतंत्र आहे. चालू स्थितीवर सुरसुरीत भाष्य करताना ते श्रोत्यांना वास्तवाची ठळक जाणीव करून देतात. वरकरली त्यांच्या व्याख्यानाची भाषा सरळ सोपी वाटत असली तरी त्यात दाखले, तिरकसपणा, उपहास आणि विडंबनाची सहज सुंदर पकरण असते. त्यांच्या राजकीय कोट्या तर निव्वळ बहारदार असतात. त्यांचे व्याख्यान ऐकताना श्रोता हसता हसता कधी अंतर्मुख होऊन जातो हे त्यालाही कळत नाही. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्याख्याते मान्य डॉक्टर संजय कळमकर सर आजच्या अभिनव प्रतिष्ठान आयोजित अभिनव व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प आज ते गुंफत आहेत. त्यांचा विषय आहे जगण्यात आनंद शोधा. आणि मी सर्व श्रोत्यांना विनंती करेन, आज या व्याख्यानमालेत तुम्ही आनंद शोधा. मी जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी सन्माननीय डॉक्टर संजय कळमकर सरांना विनंती करतोय, अभिनव प्रतिष्ठान व्याख्यानमालेतील आपलं पहिलं पुष्प आपण गुंफावं. अभिनव प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेला आज पहिल्या दिवशी व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आपलेच भूमिपुत्र उदयराव पाटील सर, ज्यांनी व्याख्यानमाला का ठेवली जाते आणि ज्यांच्या मनामध्ये मला खूप मोठी सामाजिक सांस्कृतिक तळमळ दिसली, असे प्रदीपजी पाटील सर, बरोबर, आमचे मित्र बसागरे सर, अभिनवचे सर्व सदस्य. आपल्या गावाला येताना खरं म्हणजे मी मुख्य रस्त्यावरून उतरल्यानंतर दोन्ही बाजूला ऊसच होता. मग ज्यांच्याकडे इतका ऊस आहे अशी माणसं ऐकायला येतील का अशी शंका मला होती. कारण आमच्याकडे ऊस असला की माणसं बाहेरच पडत नाही. नगर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे कारखाने सगळ्यात जास्त आहेत जिल्ह्यात. सगळ्यात जास्त डायबिटीस असलेले चेअरमन सुद्धा आमच्याकडेच आहेत कारखान्यांचे. वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, आपल्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. परंतु अशा एका गावामध्ये खूप मोठ्या संख्येनं चौकामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. वडिलांच्या वयाच्या, आजोबाच्या वयाच्या लोकांपासून
व्याख्याता फारच कंटाळवाना बोलायला लागला तर त्याला थांबवायला मुलं सुद्धा आपण घेऊन आलेले आहात. त्यांना नुसतं सांगितलं आणि त्यांनी एकदा सुरू केलं की व्याख्याता आपोआप बसतो. आमच्या आजी आहेत, आई आहेत, बहिणी आहेत आणि गेले 10 वर्ष आपण ही व्याख्यानमाला अविरत सुरू करताय ही ठेवली म्हणून अभिनव प्रतिष्ठानचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. याची गरज आहे, एकमेकाशी बोलण्याची खूप गरज आहे. मध्ये 2 वर्ष कोरोनाच्या काळात काय झालं मला माहीत नाही, आपण व्याख्यान बंद होतो कारण त्यावेळेस कोणी बाहेरच पडत नव्हतं. आपलं सुदैव असं आहे आज की तुम्ही ऐकायला आणि मी बोलायला जिवंत आहोत. कारण त्या 2 वर्षात आपल्यातले अनेक स्वकीय जवळचे माणसं गेले, डॉक्टरांनी अनेकांवर प्रयोग केले, ज्यांना बेड मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही ते सुदैवानं वाचले, काहींनी झाडाखाली सलाईन लावून औषध घेऊन ते ठणठणीत झाले आणि 5 स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले गेले. फार गमतीचा तो विषय होता. पण ही महामारी काय पहिल्यांदाच आलेली नाही, दर 100 वर्षांनी अशी महामारी येते. म्हणजे 1820 साली स्पॅनिश फ्लू नावाचा एक प्रकार आला. अमेरिकेचं सैन्य आघाडीत फिरलं सगळ्या जगामध्ये आणि लोकांना तो स्पॅनिश फ्लू झाला आणि अनेक माणसं मेली. त्यामध्ये सर्दी होणं, डोकं दुखणं असे त्याचे लक्षणं होते. त्यानंतर बरोबर 1920 साली प्लेग आला. यशवंतराव चव्हाण साहेबांचे वडील सुद्धा प्लेगमध्ये त्या ठिकाणं त्यांचा मृत्यू झाला. जहाजातून उंदरं आले चीनमधून. चीन हा रोग उत्पादक देश आहे असं म्हणतात, सगळे रोग चीनमधूनच येतात. आणि मग त्या उंदराच्या अंगावरच्या पिशव्या उडाल्या, याला चाव त्याला चाव, बगलेत गाठ येणं, मानेत गाठ येणं, अनेक माणसं त्यामध्ये मेली. म्हणजे 1920ला प्लेगमध्ये अनेक माणसं मेली आणि बरोबर 100 वर्षानं 2020ला कोरोना आला. तो विमानातून पसरला, तो आपण सगळ्यांनी अनुभवला. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की दर 100 वर्षानं महामारी येताना वाहन सुद्धा बदलते. म्हणजे स्पॅनिश फ्लू आघाडीतून पसरला, प्लेग जहाजातून पसरला आणि कोरोना विमानातून पसरला. आता पुढची महामारी 100 वर्षानं येईल, त्यावेळेस आपण नसू बघायला. ती लहान मुलं एखाद्या दिवस असतील, आपण असलो तरी आपली ती शेवटची महामारी असेल. कारण निसर्ग सुद्धा सांगतो की किती दिवस आपण राहतो, जरा नवीन लोकांना येऊ दे इथं. त्यासाठी बहुतेक महामारी येत असेल, पण आपण जायला तयार नसतो. आपण फार चिवट माणसं आहोत. म्हणून तो मधला काळ भयंकर गेला, पण त्यातून सुद्धा आपण बाहेर पडलो. आणि त्याच्यानंतर लोक आनंद शोधायला लागले की आनंद कुठं आहे. अरे मी मरता मरता गेलो, मी वाचलो, मला आनंद पाहिजे, आनंद आहे कुठं. पण तो सापडत नाही. आनंदाची दुकानं असते तर आपण तो विकत घेतला असता, पण आनंद आपल्या जवळ आहे तोच आपल्याला दिसत नाही. म्हणून आज आपण फक्त तुमच्याशी मी गप्पा मारताना तुम्हीच पहा आनंद कुठं आहे, दुःख कुठं आहे, आपण कसं जगलं पाहिजे. आता मी किती सांगितलं तर काही जण आपलं जगणं सोडणार नाहीत, कारण काहींना किती सांगा. म्हणजे रामदास फुटाणे असं म्हणतात, आपला समाज कीर्तनानं सुधारला नाही आणि तमाशानं बिघडला नाही. त्यामुळं अनेक बाबा गावात आले तरी तिथलं गाव खूप सुधारलं असं नाही, आणि खूप तमाशे गावात आले म्हणजे मुलं रस्त्यावरच नाचायला लागले असं काय नाही. परंतु गाव तिथंच असतं, हे प्रकार सगळे सुरू असतात. परंतु मला आठवतं जुना काळ जो आहे, जुन्या काळी आमचे काही जुने लोक इथं असतील, मी लहान होतो या मुलांसारखा, आणि आमच्या गावात एकच मनोरंजनाचा प्रकार यायचा, रामलीला. कुणी पाहिलं असेल, महिनाभर ती रामलीला यायची. एक जण रामाचं पात्र करायचा, एक जण रावणाचं करायचा. रावण असे पुठ्ठ्याचे तोंड लावायचा, इकडून 5 इकडून 5, म्हणजे तसे त्याला 11 तोंड असायचे, कारण मध्ये बॅलन्स होण्यासाठी एक असायचं असं. असे 5-5 तोंडाचा रावण. आणि स्त्रीनं नाटकात काम करायचं नाही असं त्यावेळेस सांगितलेलं होतं. अजिबात स्त्रीनं काम करायचं नाही नाटकामध्ये. मग सीतेचं काम कोण करायचं? एखादा सुंदर पुरुष करायचा, देखना, दिसायला खूप सुंदर असायचा, तोच पुरुष सीता व्हायचा. आणि तो पुरुष असलेला परवडायचा, कारण प्रत्येक प्रयोगाला रावण त्याला पळून न्यायचा आणि दुसऱ्या दिवशी परत आणून सोडायचा. त्यामुळे काही भीती नव्हती, तो पुरुष असलेला बरं वाटायचं. आणि मग प्रयोग संपला की सगळे लोक रांग लावायचे त्या रामाच्या पाया पडायला, लक्ष्मणाच्या पाया पडायला, सीतेच्या पाया पडायला. एक दिवशी आजी मला घेऊन अशी उभी राहिली रामाच्या पाया पडायला, आणि मी पाहिलं खूप लांबलचक रांग होती. म्हटलं आता हे कधी आवरेल. मी शेजारी पाहिलं, रावण एकटाच उभा होता. म्हटलं हा देवासारखाच दिसतोय, मग याच्या पाया पडलं तर काय अडचण आहे, याचे पाय मोकळेच आहे. मी पटकन त्याच्या पाया पडलो तर आजीने धपाटा टाकला, म्हणजे त्याच्या पाया पडायचं नाही, तो दुष्ट आहे, त्यानं सीतेला पळून नेलेला. रावणाला सुद्धा खूप वाईट वाटलं, म्हणजे ते रावणाचं काम करणाऱ्या नटाला पहिल्यांदाच वाईट वाटलं असतं. पण माझ्या लहान मनात त्यावेळेसच निर्माण झालं, चांगलं काय वाईट काय.
गंमत अशी असायची की ही जी राम लक्ष्मण सीता काम करणारी जी माणसं आहेत रात्री ती दिवसात धान्य मागत गावामध्ये फिरायची. तास तास घरासमोर उभी राहायची माणसं, त्यांना धान्य देत नसायची. मग माझ्या मनात विचार यायचा, रात्री यांनी रामाचं रूप घेतल्यावर, सीतेचं रूप घेतल्यावर लोक यांच्या पाया पडतात, दिवसा मात्र यांना धान्य देत नाही. म्हणजे आपल्या समाजामध्ये काहीतरी रूप घेतल्याशिवाय लोक पाया पडत नाही हे आम्हाला लहानपणी समजलं की काहीतरी रूप आपण घेतले पाहिजे. म्हणून अनेक जण साधू होतात, विनाकारण साधूही झालेली माणसं आहे. मग लहानपणी आमच्या मनावर असे संस्कार व्हायचे. गावामध्ये नाटकं यायची. मला आठवतं असा चौक होता तुमच्यासारखाच, आणि नाटक असं सुरू असायचं, असंच ते स्टेज होतं. आणि आम्ही एकदा अशी गंमत झाली एका नाटकाला, आम्ही लहान मुलं सगळे समोर बसलेलो, सगळं गाव लोटलेलं नाटकामध्ये असं दृश्य होतं, ते हिरोनं त्या व्हिलनवर असं पिस्तूल उगारायचं आणि त्याला सांगायचं मी तुला आता गोळी घालून ठार करतो. आणि त्यावेळेस हे माईक वगैरे काही नव्हतं, असं काही तंत्रज्ञान नव्हतं. त्यानं असं म्हणायचं आणि मागून पडद्यामागून एकानं फटाका वाजवायचा, अशी पद्धत होती. यानं म्हणायचं मी तुला गोळी घालतो, मागून एकानं फटाका वाजवायचा, तो आवाज झाला की व्हिलननं पडायचं, असा तो शीन होता. मग तो हिरो म्हटला त्या व्हिलनला मी तुला आता गोळी घालून ठार करतो. त्यानं असं पिस्तूल असं रोखलं त्याच्यावर. नुकताच पावसाळा सुरू झालेला, मागच्याला फटाकाच पेटेला. मग ते बिचारे एक काडी दोन काडी त्याची घाई सुरू. बरोबर व्हिलनला समजेना आवाज झाल्याशिवाय पडायचा नाही, ते आपलं असंच उभं. आणि हिरोला समजेना आज पिस्तुलातून गोळी सुटेना, आवाजच येईना. तो असा उभा, व्हिलन असा उभा, आम्ही आपल्या आवाजून उभे, पिस्तुलात गोळी गुंतली की काय ते समजेना. आणि हा बिचारा काडीपेटी पेटवतोय, काडीच पेटेना. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला. मग त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो हिरोला असं म्हटला आज जरा अडचण आहे, यानं मार. आता हिरोच होता तो, हुशार असतात ते माणसं. तो हिरो त्या व्हिलनला असं म्हटला तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, आज मी तुला सुऱ्यानं मारतो. त्यानं ते पिस्तूल फेकून दिलं, सुरा असा उचलला आणि त्या व्हिलनवर असा उगरल्याबरोबर मागून आवाज आला ठोक. तुम्हाला सांगतो व्हिलन हसत खाली कोसळला. हिरो हसायला लागला, आम्ही हसायला लागलो, सगळं गाव हसायला लागलं. पण दुसऱ्या दिवशी पेपरात याची बातमी कुठं आली नाही, या चुकीची बातमी. याचं कारण असं होतं आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आम्हाला आनंदच होत नाही. आमच्या मुलीला 80% मार्क्स पडले, आम्हाला थोड्या वेळच आनंद होतो, आम्ही हळूच शेजारी जातो. तुमच्या मुलीला किती आहे? 90 झालं गेलं दुःख. आम्हाला एखादा आनंद असा मनापासून स्वीकारताच येत नाही. आणि मग हे सगळं होता ते करमणुकीचे साधनं. तुम्हाला सांगतो पूर्वीच्या लोकांना आठवत असेल, गावामध्ये फक्त रेडिओ होता. तो रेडिओ गाड्यात लटकवायचा, मोठ्यानं गाणं लावायचं, सगळ्या गावात म्हणून एक दोन रेडिओ असायचे. आणि गाणं इतकं छान असायचं, ते आमीन साहेबांनी आत्ता वाढले, दिनाका गीतमाला वगैरे सुंदर गाणे असायचे, श्रवणी ऐकत राहावे असे. म्हणजे गायक गायचा, संगीतकार मध्ये मध्ये वाजवायचे. आता उलट झालेलं आहे. आता गायक जिथं सापडेल तिथं गातो, संगीतकार वाजवतच राहतात. म्हणजे स्वयंपाकघरात सगळे भांडे पाडल्यासारखे ते आवाज असतात त्या गाण्यामध्ये. पण त्यावेळेस सुमधुर गाणे होते. आणि रेडिओला इतकं महत्व होतं, तुम्हाला सांगतो हुंड्यामध्ये सुद्धा रेडिओ द्यायचे. म्हणजे नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला, इतकं त्या रेडिओला महत्व होतं. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता, तरी आम्हाला रेडिओ आणायची हौस होतीच. मग असे ते रेडिओ गेले आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला. आमच्या तरुण मुलामुलींना तर तो पाहिलंही नाही. असं भलं मोठा डबा असायचा, तो कृष्णवर्णीय रंगीत टीव्ही नसायचा, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, मालदावर मोठा अँटिना लावलेला. आणि तो टीव्ही आणून बसवला पाटलाच्या वाड्यामध्ये, पहिला टीव्ही. त्याला उदबत्त्या लावल्या, हार घातला, त्याच्यासमोर नारळ फोडला आणि ते चॅनल लावलं सह्याद्री नावाचं. त्यावेळेस एकच चॅनल होतं, सह्याद्री, सरकारी चॅनल होतं. त्यावेळेस काय भ्रष्टाचाराच्या बातम्या त्यात नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होतं, त्यामुळे सांगायची सोय नव्हती. जेवढ्या बातम्या दिल्या तेवढ्याच. आणि त्या बाई आल्या त्या अशा थंड चेहऱ्याने बातम्या सांगायच्या, सरकारी चेहऱ्याने. म्हणजे आनंदाची बातमी तशीच, दुःखाची बातमी तशीच, मग पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे. आणि टीव्हीतलं चित्र कधी स्थिर नसायचं, चित्र हलायचं असं, त्यात मध्येच लाटा यायच्या, मुंग्या यायच्या. मग माझं तर मत आहे, जुन्या लोकांच्या मुंड्या ज्या हलायच्या ना, ते त्याच्यामुळेच हलत असाव्या. ते चित्र ऍडजस्ट करण्यासाठी अशा मुंड्या हलत असत. कधी कधी बाई सांगायचे आज हवामान शांत राहील, तरी ते हलायचे. लोक म्हणायचं याच हलतायत, हवामान कशा शांत राहतंय. मग रामायण महाभारत मालिका असली की आठवड्यातून एकदा ज्याच्या घरामध्ये टीव्ही आहे तिथं प्रचंड गर्दी व्हायची. एक जण मालदावर उभा राहायचा बांबू घेऊन, दुसऱ्याला दरवाजात उभे करायचे
आणि चित्र जोरात हालायला लागलं की आतले प्रेक्षक त्याला ओरडायचे दरवाजातल्याला, त्याला सांग डावीकडे फिरव, आवर आवर, हे मोठ्यानं ओरडायचं, डावीकडे फिरव. ते बिचारा बांबू घ्यायचं, त्या काड्या अशा डावीकडे फिरवायचं. झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र हळूहळू स्थिर व्हायचे, पण तोपर्यंत मालिका संपलेली असायची. अशा सगळ्या जुन्या गमती होत्या, तरी पण माणसं समाधानी होते. म्हणजे टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होता तरी मिळणारा आनंद मात्र रंगीत होता. पण आता रंगीत टीव्ही आहे, आम्हाला मिळणारा आनंद कसा आहे याचा तुम्ही विचार करा. मग हळूहळू एक टीव्हीचे मॉडेल आले. आता काय भिंतीला टीव्ही चिपकून दिला, रिमोट आले. माणसं आता एक क्षण वाट पाहत नाही, पटपट सगळं बदलतात. आणि तुम्हाला सांगतो आता नवीन इतकं तंत्रज्ञान सुधारलंय. काल परवा पेपरला मी एक बातमी वाचली, आता नवीन मॉडेल येते टीव्हीचं, रिमोटची गरजच नाही. माणसानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार, म्हणजे पाहणारानं. आता मला शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर ते मॉडेलचं काय करायचं. ते पुन्हा सुरू होण्याची सोय आहे की त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल. हे इतकं विज्ञान सगळं भन्नाट चाललेलं आहे. परंतु या विज्ञानामध्ये आम्ही सगळे वाहवत गेलेलो आहोत. आणि मला आमच्या ताईंचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की ही सिरियलची वेळ असून सुद्धा तुम्ही इथं आलात. नाही तर महाराष्ट्रातल्या आमच्या ताई 7 ते 9 बाहेरच पडत नाहीत. 7च्या आत आईनं एकदा स्वयंपाक आटोपला की ती कीर्तनाला बसल्यासारखी टीव्ही समोर बसते. मग आमचा शाळेतला मुलगा येतो, आई टीव्ही पाहते, तो पाहतो. मुलगी येते, ती आईच्या शेजारी बसते. मग सिरियल मागे सिरियल, एक सासू एक सून, सासूच्या 3-4 मैत्रिणी. मग सासू सुनेचा कसा छळ करायचा, एके दिवशी जिनेवर गोट्या टाकायच्या, म्हणजे ती घसरून पडेल. चहा पावडरच्या डब्यामध्ये तिखट टाकायचं, म्हणजे ती चहात ते तिखट टाकेल, सासरा तिला रागावेल. असे कट कारस्थानं सुरू असतात. आणि आमची आई ते पाहते, आमची मुलगी ते पाहते. आणि लहानपणीच मुलीच्या मनात एक येतं, हा सासू नावाचा प्रकार भयंकर असतो. मोठा झाल्याबरोबर पहिलं कार्यक्रम करायचा या सासूचा. तिच्या मनावर ते संस्कारच होतात आणि नेमकं आपली सासू होण्याची वेळ झालेली असते. म्हणजे या सगळ्या गमती तिथं आमच्या घरातल्या पुरुषाकडे लक्ष सुद्धा नसतं. म्हणजे आमच्या घरातले जर आले ना करते, तर पूर्वी स्त्रिया विचारायचे इतकं वेळ कुठं होतात, आता विचारत नाही. कारण सिरियल आमची सुरू असते. ते बिचारे येतात, बसतात. एवढंच नाही, 8:15ला आमचं सगळं कुटुंब टीव्ही समोर जेवायला बसतं, कारण एपिसोड चुकायला नको. मग आई आणते, ताई आणते, सगळं ते भाजीचं भांडं वगैरे आणते. पोळ्या वाढल्या जातात, सगळे ताटं. मग टीव्हीतले पात्र बोलतात. हे माणसं एकमेकाशी बोलतच नाही घरातले, टीव्हीतले पात्र बोलतात. हे जेवत ऐकत राहतात. 8:15ला नेमका अक्षय कुमार येतो, ते काहीतरी घेऊन. टॉयलेट कशानं धुवावं, येतो की नाही, येतो. मग ते प्रॅक्टिकल सुरू होतं. ते भांड्यात ते असं होतायचं, मग खसखसात व्हायचं. माणसं जेवताना पाहतात. आमच्या संवेदना मेल्या का, आम्हाला काहीच कसं वाटत नाही. अहो नुसतं ते पाहत नाही, आई बाबांना सांगते, त्यानं फार स्वच्छ निघतं, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढवू तुम्हाला. बाबा तर घाबरूनच जातात. आता कुठल्या भांड्यातली भाजी याचा भरोसाच नसतो. हे आमचं घरातलं वातावरण. मग मुलीला विचारायचं नाही शाळेत काय झालं, मुलाला विचारायचं नाही परीक्षा झाली, तुला किती मार्क्स पडले, सर काय म्हटले, तू चित्र काढलं का, काही विचारायचं नाही. टीव्हीतले पात्र बोलतात, आम्ही ऐकत राहतो. आमच्या घरातला सुसंवाद हरवून गेलेला आहे. मग तुम्ही मला सांगा, आमचे मुलं कसे, हे जे आज आम्ही इथं पुतळा लावला महाराजांचा, सगळ्या महाराष्ट्राचं हे आराध्य दैवत आहे. कशामुळे घडले महाराज, जिजाऊनं त्यांना गोष्टी सांगितल्या रामायण महाभारतातल्या. राम किती शूर होता, रावण किती दुष्ट होता, भीम किती शूर होता, अर्जुन किती शूर होता. या गोष्टी सांगितल्यामुळं महाराजांच्या मनात बालपणी एक स्फुल्लिंग निर्माण झालं की आपण मुघलांना हद्दपार केलं पाहिजे, आपण स्वराज्य मिळवलं पाहिजे. हे लहानपणी त्यांच्या मनात निर्माण झालं. ते जिजाऊनं निर्माण केलं. आणि आमची आजची जिजाऊ जर मुलांना टीव्ही दाखवत बसली तर महाराज घडणार कसे. मग घरात आमची आई मुलाला, तो मुलगा विचारतो आईला, ती टीव्ही पाहता पाहता, आई ती मनोरमा काल प्रभाकरच्या घरात होती, आज कुठे असेल. आई सांगते, बावळट नीट लक्ष देता येत नाही, आज ती शंकरच्या घरात असेल. किती रम्य हे जिजाऊ बाल शिवाजी जर असे घरामध्ये घडले तर आपले पुतळे कसे लागणार, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आता इथं जमलेल्या माझ्या सर्व मातांना विनंती आहे की घरामध्ये ठीक आहे मनोरंजन म्हणून आम्ही टीव्ही पाहतो, पण तो टीव्ही पाहताना आमचा मुलगा शेजारी बसलेला आहे, आमची मुलगी शेजारी बसलेली आहे, त्यांच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण पाहायला पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांना बातम्या दाखवा, चांगल्या गोष्टी दाखवा. परीक्षेच्या काळामध्ये अगदी टीव्ही म्हणजे पोत्यात गुंडाळून ठेवून दिला असं नको, त्यातल्या चांगल्या गोष्टी टीव्हीतल्या तुम्ही त्यांना दाखवा. हेच मोबाईलच्या बाबतीत आहे. हे सगळं कमी होतं म्हणून मोबाईल आले. आता मोबाईलचं तर विचारूच नका, म्हणजे आम्हाला इतकी जगाची आता काळजी आहे त्या मोबाईलमुळे. सगळ्याचे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. पूर्वीचं घर तुम्ही आठवा, आई वडील मुलगा मुलगी असले तर पूर्वीचं घर कसं होतं,
वडील उठल्याबरोबर पहाटे स्नान करायचे, देवपूजेला बसायचे, रामायण महाभारत शिवचरित्र वाचायचे. आमची आई तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची, काहीतरी पूजा करायची, एखादं भक्तिगीत म्हणायची, जात्यावरच्या ओव्या ऐकू यायच्या. आमच्या घरातली थोरली मुलगी ताई सगळं अंगण झाडायची, अंगण सारवायची, आणि आमच्या घरातला तरुण मुलगा हा व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्हीच मला सांगा, चौघं उठल्याबरोबर काय काय करतात? आपण त्यात आहोत. चौघही डोळे उघडल्याबरोबर आधी मोबाईल. जगाचं काय झालं असेल, जगाची काळजी आहे. मग गावातला कोणीतरी गेलेला असतो रात्री, गावातला नाही तर तालुक्यातला गेलेला असेल, मग त्याचा फोटो येतो पहाटेच, हे रात्री गेले. मग पहाटे पहिलं काम काय करायचं? भावपूर्ण श्रद्धांजली. मग भाव ओळखीचा असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली 4-5 फुलं टाकून द्यायची. मला आपल्याकडे फुकटच आहे, 5-10 टाका, काही फरक पडत नाही. त्यांना काही नेट जास्त जळत नाही. 5 ऐवजी 10 फुलं टाका. लगेच त्याच्या खाली एखाद्याचा वाढदिवस, म्हणजे याचा जन्म झाला म्हणजे जगावर किती मोठे उपकार झाले. काही कर्तृत्व नसतं तरी त्याचा फोटो, मग पटकन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायचे. म्हणजे मेला तरी तेच, आला तरी तेच, काही फरक पडत, संवेदनाच नाही काय. मग सुरुवात अशी होते, आणि दिवसभर आमचे मुलं अलिबाबाच्या गुहेसारख्या साईट्सवर साईट्स त्या मोबाईलच्या बाहेर येतच नाहीत. अहो मुलं कशाला, मोठी माणसं सुद्धा येत नाही. लहान मुलं ऑनलाईनच्या नावाखाली त्यांच्या हातात मोबाईल आहे. आम्ही घरामध्ये आजोबांना मोबाईल देतो, म्हातारा बडबड करतो, त्यापेक्षा मोबाईल खेळत बस, कीर्तन आहे. सासूला सुद्धा मोबाईल देतात, किरकिर बंद होते, काहीतरी पाहत राहते, नाही काय. पोरगं झोपताना झोपलं नाही तर पोटावर काहीतरी गाणं लावायचं, वेळवित्र टाकून द्यायचं, अंगाई गीत. ते म्हणजे डान्स बार मधलं अंगाई गीत. ते मुलाला वाटतं हेच अंगाई गीत आहे. सगळीकडे मोबाईल आहे. मग व्हॉट्सअपवर आलेली एखादी लांबलचक पोस्ट वाचायची नाही, पुढे पाठवून द्यायची, वाच नाही तर नको वाचू. एखादी चांगली कविता आली, कवीचं नाव काढायचं, आपलं टाकायचं, पुढे पाठवून द्यायचं, झाला हा कवी. सगळे गमतीच आहे. आणि दिवसभर त्यावरच रामायचं. म्हणजे 400 मैल तो दूर असला ना तरी यांचे भांडणं बरं का, तू ये समोर मग दाखवतो, एवढंच दिवसभर. तो येत नाही ना हा जातो. हे पंख्याखाली निवांत बसले. त्या आभासी जगामध्ये आम्ही हरवून गेलो. सगळ्यांचे फेसबुक अकाउंट आहे, काहींचे नसते, आणि त्यावर माहिती खरीच भरावी असं काय नाही. त्यावर फोटो सुद्धा आपला टाकावा असं अजिबात नाही, कोणी तपासायला नाही. आपला चेहरा जर चांगला नसेल तर एखादा सुंदर चेहरा टाका. त्याच्यामुळे काय होतं, रिक्वेस्ट जास्त येते. अरे छान दिसतोय मग, फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. अरे हे तर इतकं छान होतं, हे वेगळंच निघालं नाही. माहिती काही लिहा, ते काही सेन्सॉर नाही, तपासायला कोण नाही. तुम्ही कोणी असा, मग ते फेसबुकमुळे आम्हाला जागतिक चिंतेची सवय लागलेली आहे. तुम्हाला आमच्या ताईंना एक मी गंमत सांगतो. तुम्ही सहज फेसबुकवर तुमचा फोटो टाका आणि खाली फक्त एवढंच लिहा, मला सर्दी झाली, लिहून बघा. तुम्हाला सांगतो, जगातून तुम्हाला हजारो कमेंट्स येतील. ओळख नसताना, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम ते औषध घ्या, याचा मलम लावा, त्याचा धूर घ्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. म्हणजे घरातल्या दुःखाचं घेणं नाही. कोण कुठली अनोळखी बाई, तिला सल्ले, तुला काय करायचं, ती कोण बाई आहे तुला माहित आहे का नाही, अमुक गोळी घ्या, इथं गोळी आणून द्या. ती बिचारी शिंकते, तिला गोळी आणून दे. आम्हाला ती चिंता. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, दुःख नाही. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, याला फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही, आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा होईल. आता ती त्याच्याशी लग्न करणार होती तर तुझ्याशी करणार होती का नाही. मग जे दुःख आपल्यापर्यंत येत नाही ते तो बाळगतो कशाला, पण आम्हाला ती सवय लागली. आणि या सवयीमुळं आम्ही अस्वस्थ झालेलो आहोत, दुःखी झालो. तुम्हाला सांगतो, त्या मोबाईल मधल्या साईट्सवर पाहून 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 तरुण मुलं दिवसभर, त्यातल्या त्या सुंदर स्त्रिया पाहून आमच्या तरुणांना आता आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. आमच्या आईचं काय खरं आहे, कुरूप आहे, यात किती सुंदर स्त्रिया आहे. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे.
आई इतक्या या जगात दुसरं कोणी सुंदर नाही. तिनं जर मेकअप केला तर ती सगळ्यांपेक्षा सुंदर दिसेल, पण आपण उपाशी मरू. कारण आपलं पोट भरायचं असेल तर तिला मेकअप करता येत नाही. एक तुम्हाला सांगतो, या जगामध्ये मित्र तुम्हाला फसवील, मैत्रीण तुम्हाला फसवील. दोनच व्यक्ती तुम्ही कसेही वागलात तरी फसवत नाहीत, आपल्याला अंतर देत नाहीत. एक आपली आई आणि दुसरे आपले वडील. म्हणून त्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा पाहिजे. आई वडिलाशिवाय दुसरं कोणी मदतीला येत नाही. ठीक आहे, तुम्ही त्या नटासारखे 6 पॅक मिळवा, बॉडी कमवा, पण ती कमवण्याआधी आपल्या उघड्या अंगाच्या बापाकडे एकदा पहा. त्याची हाडं कुणासाठी वर आलेले आहेत? ते आपल्यासाठी वर आलेले आहेत. तो फाटकं धोतर घालतो, फाटका पायजामा घालतो, फाटकी पॅन्ट घालतो, आपल्याला कॉलेजला जायला चांगली पॅन्ट देतो, चांगला शर्ट देतो. पूर्वीचा काळ वेगळा होता. तुम्हाला आठवत असेल, लहानपणी शाळेत जाताना कुठं विजार जर आता लहानपणीच्या गमतीच वेगळ्या. ते दप्तर असायचं, तुम्हाला आठवत असेल, हे सॅक वगैरे नव्हत्या, सुफला युरियाच्या गोण्या असायच्या दप्तर म्हणजे आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडरच होतो त्या खताचे, नाही का. ते दप्तर विजारी फाटलेल्या, मोठाले चौकोनी ठिगळं, कुणी कुणाला हसायचं, सगळ्याला ठिगळं होते. पण विजार फाटलेली असली काही म्हणायची, थांब तसं जाऊ नको. गुरुजी हसतील, मुलं हसतील, गाव हसेल. ती बारीक सुईनं रफू करायची आणि त्याची विजार शिवून द्यायची. ताईचा फ्रॉक फाटलेला असेल ते सांगायची तसं जाऊ नको, दुसरा फ्रॉक नसायचा, फ्रॉक काढून दे. ती असे बारीक सोयीनं फ्रॉक शिवायची. ती सांगायची कपडे जर फाटलेले असले तर लोक हसतात. पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वीच्या काळी जर कपडे फाटलेले असले तर घराची प्रतिष्ठा जायची. आता काय, आता जेवढं जास्त फाटलेलं तेवढं प्रतिष्ठा जास्त आहे. चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ही शिवून फाडतात की फाडून शिवतात तेच कळत नाही. मला तर अजून कळालेलं नाही. पण कोणीतरी फाटक्या पॅन्टी घालतं म्हणून आमचे पोरं फाटक्या पॅन्टी घालायला लागले. अहो, काल परवा मी पुण्याला गेलो कॉलेजमध्ये एका गॅदरिंगला. समोरून पोरापोरींचं टोळकं येताना दिसलं. बॉम्ब स्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखं दिसत होतं माझं. कुणाच्या इथं फाटलंय, कुणाच्या इथं फाटलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्या. आणि आई सुद्धा सांगते, तो म्हटला नाही का तो जास्त पॅन्ट फाटलेला तो माझा आहे. हे नवीनच सुरू झालंय. अहो, पूर्वीच्या आईला थोडं फाटलं तरी चिंता असायची, तुम्हाला आता जास्त फाटलेला मुलगा माझा आहे असं सांगण्यात काय माझा वाटतंय. म्हणून हा बदललेला काळ आहे. म्हणून नव्या पिढीला बिघडले, तुम्ही बिघडले असं म्हणूच नका. आई वडील सांगतात माझ्या मुलानं मला सांभाळलंच नाही, का सांभाळलं नाही याचा विचार करा. लहानपणी तुम्ही त्यांना काय दिलं, काय संस्कार त्याच्यावर तुम्ही केले. तुम्ही तुमच्या वडिलांना सांभाळलं का? तुम्ही त्या मुलाच्या आजोबाला सांभाळलं का? तो लहानपणीच पाहत होता, माझ्या आजोबाला हे सांभाळत नाही, मी यांना सांभाळणार नाही. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात घरामध्ये. पहिले संस्कार घरामध्ये होतात, कुटुंबामध्ये होतात, नंतर शाळेमध्ये होतात. पण आता शाळेच्या गमती सुरू झाल्या. आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं माझ्या मुलाला प्रचंड मार्क्स पडले पाहिजे, म्हणजे 90च्या पुढंच. पण तुम्हाला सांगतो, मार्क्स पडणं म्हणजे मुलगा यशस्वी झाला असं नाही. तुमच्या मुलाला किती मार्क आहेत ओळखायची सोपी पद्धत आहे. त्याला 5वीला किती आहेत? 70 आहे, 6वीला 75 आहे, 7वीला 73 आहे, 8वीला 72 आहे, 9वीला काय 76 आहे, 10वीला किती पडतील? 70च्या आसपासच पडतील ना. त्याची बुद्धीच तेवढी आहे. 90च्या पुढे कसा जाईल? हा, कोणी मदत केली तर जाईल, कॉपी केली तर जाईल, पण कशाला त्याला पुढे न्यायचा आणि आपण अपेक्षा किती ठेवायची. पण आता आपल्या लोकांना असं आहे, काल परवा निकाल लागला 12वीचा सर, मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का त्याच्या मुलाला खूप कमी मार्क पडले. म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो सांत्वनाला. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. त्याला म्हटलं रडू नको. तो म्हटलं काय नाही, मुलाला फार कमी मार्क पडले. तो रडतोय, त्याची बायको रडते. आता दोघं रडतायत म्हटल्यावर मुलाला वाटलं आपण थोडं रडलं पाहिजे. ते बिचारं रडत होतं खोटं खोटं खाली पाहून. मी त्या वडिलांच्या कानात एकच वाक्य बोललो, ते रडायचं बंद झालं. चहा वगैरे झाला, म्हटलं जाऊ का, पुन्हा रडशील का? ते म्हटले अजिबात नाही. आम्ही निघून गेलो. काय बोललो मी त्यांच्या कानात एकच वाक्य बोललो की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुझ्या डोक्यात काही नाही, त्याच्या कुठून यायचं, कशाला रडतो? पण नाही, 55% पडले. तुम्ही मला सांगा, 55%चं पोरगं डॉक्टर केलं पाहिजे का? 55%चं कुठे डॉक्टर असतं का? ते एखाद्याला नुसतं फाडून ठेवीन, शिवायचं माहित नाही म्हणून मला. पण बापाला वाटतं चला 55 लाखाची बॅग घ्यायची, 55 लाखाचं पोरगं घ्यायचं, जायचं मेडिकल कॉलेजमध्ये, ते बॅग सहित पोरगं ठेवून घेतात. बापाला सांगतात तू जा, झाला डॉक्टर, आणि हे 55%चं पोरगं बाहेर येतं. तुम्हाला सांगतो, असे पोरं जर बाहेर आले 55-50 वाले डॉक्टर तर काय होईल? उलट आले पाहिजे असं माझं मत आहे. त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही. त्याचे खूप कमी मार्कवाले डॉक्टर झाले पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, हे जर असे आले तर काय होईल?
एक पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं डॉक्टरांबरोबर, त्यानं पाहिलं कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता. पेशंट घाबरलं. त्यानं डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब हा हार कशाला येतं? डॉक्टर म्हटले, ते कसं आहे, हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तुला. गंमतच आहे. याचं सुरू आहे सध्या. एक डॉक्टर पेशंटला इंजेक्शन देत होते आणि इंजेक्शन देता येतं म्हणायचे, देशमुख घाबरू नका, देशमुख घाबरू नका. पेशंट म्हटलं, डॉक्टर माझं नाव देशमुख नाही, आवरा. डॉक्टर म्हटले, माझं नाव देशमुख आहे. हे असे प्रकार पुढे येणार आहे. मग त्याला जर कमी मार्क्स पडले, त्याला इंजिनियरच केलं पाहिजे का? धडाधडी इमारती कोसळतील, कित्येक लोक मरतील. त्याची क्षमता जर तेवढी नसेल तर आपण ते करू नये. पण आमच्या पालकांना ते वाटतं, कोट्यात घालतात. मागच्या वर्षी 30 मुलांनी आत्महत्या केल्या. एवढे जानेवारीपासून 6 मुलींनी आत्महत्या केल्या. कोट्यात घातलं. त्यांनी लिहिलं, पप्पा मम्मी मी एवढे मार्क्स पाडू शकत नाही. फॅनला लटकवून घेतलं, इमारतीवरून उड्या टाकल्या. कशाला हे पाहिजे? आमच्या पोरांमधली कला तुम्ही ओळखा ना, त्यांच्यात काय आहे. पण आम्ही पोरांवर त्यांचं व्यक्तिमत्व खुरटून टाकतो. ते थोडे वेळ खेळले मातीत, काय बिघडलं? त्यांना खेळू द्या ना मातीत. झाडावर चढले, चढू द्या. नदीला गेले पोहायला, थोडं लक्ष ठेवा, पोहू द्या. त्यांना सगळं करू द्या. त्यांना असं मिळमिळीत करू नका. थोडा मातीचा स्पर्श झाला की मातीतून सुद्धा चांगलं औषध मिळतं. पण आम्ही पोरगं नाजूक बनवतो आणि मग ते या जगाच्या लायकीचं राहत नाही. त्याला इंग्रजी आलंच पाहिजे. आता आम्हाला तर ते कॉन्व्हेंटला घालायचं, दिवसभर इंग्रजी, घरात आलं की मराठी. ते काही दिवसांनी त्याचं द्रांक्ष होतं, द्रांक्षाचा घड लटकलेला. इंग्रजी नाही, मराठी आहे. त्याला काहीच कळत नाही. घरी यावं तर इंग्रजी कळत नाही, शाळेत जावं तर मराठी कळत नाही. काय करावं त्याला कळत नाही. त्याचं व्यक्तिमत्व निघून जातं. पण प्रत्येक पालकाला वाटतं, माझा मुलगा इंग्रजी बोलला पाहिजे, निदान त्यानं एक शिवी तरी मला इंग्रजीत दिली पाहिजे, पण दिली पाहिजे. आता आपल्याला तेवढं इंग्रजी येतंय का? घरात तसं वातावरण आहे का? एका सरांनी सांगितलं, एका शिक्षकांना, म्हणे माझ्या मुलाचे उच्चार जरा चांगले नाहीत, तेवढे सुधारा. सर म्हटले ठीक आहे. त्यांनी केलं, त्या मुलाबरोबर केलं. म्हणे म्हण रे बाळ इलेक्ट्रिसिटी. तो म्हटला इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले टी नाही सी, इलेक्ट्रिसिटी. पोरग म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. पिरियड संपला त्यावेळेस सर त्याच्या नादाने इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. बाकीचे म्हटले तुम्हीच चुकायला लागले, तुम्ही सुधरा. संध्याकाळी आले, असे चौकात उभे होते. त्याचे वडील आले. म्हणे काय तुमचा मुलगा गंमत आहे? म्हणे काय झालं? हो, तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ दे सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना तो धक्काच बसला. म्हणजे पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो. यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसतात. दुसरी सकाळी सर निघाले शाळेमध्ये, आजोबा बसले होते ओट्यावर. म्हणजे काय तुमचा नातू मुलगा गंमतच आहे, इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी, कॅपॅसिटीला कॅपॅसिटी. आजोबा म्हटले सर इकडे या. सरांच्या कानात ते म्हटले आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता तुम्ही मला सांगा, असं एखादं घराणं जर सरांना भेटलं, सरांचे उच्चार सुधारतील का बिघडतील? पण आम्हाला हौस आहे, इंग्रजी आली पाहिजे, ती जागतिक भाषा आहे. पण तुम्ही मराठीला विसरू नका. मग आम्ही आमच्या मुलाचं नेमकं करतोय काय तेच समजायला मार्ग नाही, आणि शाळेत चाललंय काय तेही समजायला मार्ग नाही. आमच्या प्राथमिक शिक्षकांना किती काम आहे. कुणी असेल इथं आमचे गुरुजी असते, अहो त्यांना शिकवणं सोडून सगळे काम आहे. निवडणूक आहे, जनगणना आहे, सर्वे आहे, अमुक आहे, तमुक आहे, पोरं कोणी शिकवायची. मग एक साहेब ज्यावेळेस वर्गात गेले, त्यांनी गुरुजींना सांगितलं सगळ्यात हुशार पोरग उभा केलं. त्याच्यावर साहेब त्याला म्हटले सांग बरं साथी साथी किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार? गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या हातच म्हणतात, आता हा 49 पर्यंत आलेला आहे. आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल, मी याला 49 पर्यंत आणणार ना. ही गंमतच आहे. मग आता ते प्रगती पुस्तक तुम्ही पाहता ना, त्याच्यावर मार्क्स नसतातच, ते वेगळंच आहे. अ ब क ड. आमच्या अडाणी पालकाला तर काही कळत नाही. ते पोरग जर म्हटलं ना बाबा ड ड म्हणजे मी सगळ्यात हुशार, अरे वा वा छान आहे, शिरा कर ग याच्यासाठी थोडा, असं म्हणते. कळतच नाही. अ ब क ड नाही, काही कळत नाही. मग आता त्यांना मार्कही द्यायचे नाही, त्यांची परीक्षा घ्यायची नाही, मग त्यांच्या नोंदी करायची अशी पद्धत आहे. वर्षभर नोंद करायची, हा मुलगा चांगला खेळतो, ही मुलगी चांगली चित्र काढते, अशी नोंद करायची बरं का. आणि वरून सांगितलेलं आहे, प्रशासनानं सांगितलंय, वाईट नोंद करायची नाही मुलाची, त्याच्या बालमनावर परिणाम होतो. चांगल्या नोंदी करायच्या.
आणि एके दिवशी वर्गात अशी गंमत झाली, एका मुलानं दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींनी ते पाहिलं, याची नोंद काय केली पाहिजे? हा चोर होणार नाही ना, करता येणार. मग आपलंच अवघड होईल. त्यांनी हेडमास्तरांना विचारलं, असंच झालं, मग काय करायचं या पोराचं? तर ते म्हटले, तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काय अनुदान वगैरे आलं तर मी आहे, आमचे कामं वेगळे, तुमचे वेगळे. आणि मग त्या गुरुजींनी शांतपणे विचार केला, नोंद तर चांगली करायची. त्या मुलाची नोंद अशी केली, या मुलाला मित्राच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता तुम्ही सांगा, अशी नोंद केली आणि ती जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी ते जर पाहिलं, अरे याच्या या छंदाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, तर मॅडमची पर्स सुद्धा जागेवर राहणार. असं आमचं शिक्षण आहे. माध्यमिक मध्ये दुसरं काय, जर इतिहासाच्या सरांनी एखाद्या मुलाला जर विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, काय करायचं? सर म्हटले चुकतो, म्हणे तुम्ही पाहताय का बाहेर? सर तसं चालू आहे, रात्री पळाले तिकडं, पहाटे आले, शपथविधी झाला, रात्री राष्ट्रपती राजवट लागली, पहाटे उठली. हे बाहेरचं नागरिक शास्त्र आहे, हे गंमतच आहे. सर सांगतात 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदानाचा हक्क प्राप्त होतो. ते बिचार पोरगं घरी येतं, मतदानाचा दिवस उजाडतो, 5 वाजले तरी बाप मतदानाला जात नाही. ते पोराला वाटतं काय भानगड आहे, याला 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का? आपलं खरं मतदान तर 5 नंतर सुरू होतं ना. मग 5 नंतर एखादी फुकटची गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी दिलं जातं, मुलगा ते पाहतो, अरे हे काय, हे नागरिकशास्त्र पुस्तकातलं वेगळं आहे आणि बाहेरचं वेगळंच आहे. हे सगळं विचित्र शिक्षण आजूबाजूला चाललेलं आहे आणि आम्हाला ते समजायला मार्ग नाही. म्हणून आज मुलांचा शिक्षकांवर विश्वास नाही, शिक्षकांचा मुलांवर विश्वास नाही आणि समाजाचा दोघांवरही विश्वास नाही. कसं आमच्या मुलाचं व्हायचं? सिनियर कॉलेजला सर सांगत होते, ऍडमिशन घेताना मुलं सांगतात मी कॉलेजला येणारच नाही तर ऍडमिशन घेतो, मला तिकडं काम आहे, मी तिकडं कोचिंग क्लासेसला जाईल पण येणार नाही. तुम्ही जर कॉलेजलाच गेले नाही, तुम्ही कसं शिकणार, काय होणार? तुम्हाला गंमत सांगतोय विश्वासाची. इंजिनिअरिंगचे मुलं होते, त्यांनी एक विमान तयार केलं आणि सगळे प्राध्यापक त्यात बसले. मग एक मुलगा वर आला आणि हात जोडले, म्हणे सर्व गुरूंना मी वंदन करतो, तुम्ही आम्हाला जे शिकवलं ते ज्ञान वापरून आम्ही हे विमान तयार केलेलं आहे. काय झालं असेल? प्राध्यापक म्हटले चला खाली, आपण शिकवलेलं यांनी तयार केलं म्हणजे खाली व्हा. सगळे खाली उतरले, प्राचार्य तसेच बसून. मग एक प्राध्यापक म्हणे सर तुम्ही ऐकलं नाही का? म्हणे काय झालं? ते आपल्या ड्युट्यांनी तयार केलंय, खाली व्हा. प्राचार्य म्हटले माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री? असा जर विश्वास असेल तर मूळ शिक्षणाचा उपयोग काय हा फार मोठा प्रश्न. म्हणून आपला मुलगा वर्गात काय करतो, आमच्या आईनं आमच्या वडिलांनी शाळेमध्ये गेलं पाहिजे, त्याचं दप्तर उचकलं पाहिजे. आठवड्यातून एकदा पोरांचे दप्तर तुम्ही उचका, मुलींच्या वह्या पहा, त्यावर रांगोळी असेल, चित्र असतील, एखाद्या मुलाच्या दप्तरात स्क्रू ड्रायव्हर असेल, कुठून आला विचारा, छोटा चाकू असेल, कुठून आला विचारा. मुलाच्या स्वभावाचं प्रतिबिंब पडलेलं असतं दप्तरात. पण आम्ही एकदा पोरगं शाळेत घातलं की सगळं शाळेने पाहायचं, आम्हाला काही घेणं नाही. आपण लक्ष दिलं पाहिजे. संस्कार घरी होतात आणि शाळेतही होतात तर तो मुलगा चांगला होतो. म्हणून आपण मुलांकडे या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे, आईनं जास्त दिलं पाहिजे. कारण आमची आई जिजाऊ आहे, वडील म्हणजे शहाजीराजे आहे, ते मोहिमेवर असतात. शहाजीराजे मोहिमेवर होते का नाही पूर्वी? ते चांगल्या मोहिमेवर असायचे. हे कुठं कुठं असतात तुम्हाला काय सांगायचं, पण हे मोहिमेवर असतात. सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे. मग आमच्या मुलाला आम्हाला जर आनंदित करायचं असेल तर आपण मुलांवर लहानपणापासून हे संस्कार केले पाहिजे. पण आम्ही म्हणतो आजूबाजूला आनंद नाही, सगळं हे वाईटच आहे. सगळा आनंद आहे, तुम्ही शोधत नाही. तुम्ही मला गंमत सांगा, तुम्ही पहाटे फिरायला जाता का? जात असाल ना? मी पण जातो, त्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस. अनेक कारण आहे, आपण निरोगी राहावं, व्यायाम करावा, नाही का? आता समजा आपलं पोट वाढलेलं आहे पुरुषाचं, आता आपलं पोट वाढलंय, चिंता कोणाची? आपलीच आहे ना, का जगाची आहे? पण ते असं चालतं ना चेहरा करून, ते बाकीचे म्हणतात आलंय समोरून, चला रस्ता बदला, याला पाहिलं काहीतरी घोटाळा होतो, चला ते. आपण सकाळची हवा आहे, सुंदर हवा, मस्त असं फिरायचं, छान. कोणीतरी कुत्रं घेऊन फिरत असतो, मग आपल्याला कुत्रं नाही यायचं वाईट वाटून द्यायचं का? नाही, त्याच्याकडे बघायचं, फिरतोय बाबा फिर. कधी कधी कुत्रं दांडगा असतं, तो हाडकुळा असतो, कुत्रं त्याला घेऊन फिरतं, आपण तो आनंद लुटायचा. तुम्हाला गंमत सांगतो, मी एकदा पहाटे फिरायला बाहेर पडलो, असं नुकतंच फटफटलेलं होतं, दुसरा अंधार होता, चेहरे नीट दिसत नव्हते. आणि मी असं फिरता फिरता शेजारून कोणीतरी स्त्री गेली आणि ती मला म्हटली गुड मॉर्निंग. मी म्हटलं गुड मॉर्निंग, घरी आलो. आता असा चेहरा लपत नाही ना, हसत होतो गाला.
मग बायको म्हटली, आज जरा आनंदी दिसताय. म्हटलं नाही तसं काय नाही, काहीतरी झालंय म्हणे, सांगा. म्हटलं नाही काय नाही, नाही सांगा सांगा. म्हटलं काय झालं, कोणीतरी स्त्री मला गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच चेहरा पडला बा. मग ती म्हटली हे काय भानगड आहे, कुणीतरी स्त्री म्हटली म्हणून आनंद आणि बायको म्हटल्यावर दुःख. अहो तुमच्या शेजारी आनंद आहे ना, पण तो आनंद आम्हाला भोगायचा नाही. काही जण सकाळी उठतात, टीव्ही लावतात, रामदेव बाबा येतात टीव्हीत. नाही आता बाबा असणं करतात ना, मग ते आल्याबरोबर असं पोट गरगर गरगर फिरवतात. आपलं फिरतं का? आपल्याला पोटासाठी गरगर फिरावं लागतं दिवसभर. ते गरगर फिरून दिवसभरचं भागवतात. मग आपणही विनाकारण कसं काय आपले फिरले भाऊ आपले. मग बाबा काय करतात, आता बाबा जे योगासनं करतात ते काय आरोग्यासाठी करत नाही, त्यांचं आरोग्य चांगलंच आहे, त्यांना त्यातून पैसाही मिळत असेल माहित नाही. म्हणजे कपड्याला एकही खिसा नसताना एवढे उद्योग असलेला एकमेव बाबा आहे आपल्या देशामध्ये तो. नाही मग ते काय करतात बाबा, पाय गळ्यात घालतात. आपण काय करायचं, आता आपलं शरीर तसं असलं तर घालावं ना, की त्याचं पाहिलं की आपण टंगड गळ्यात घालायचं. आता ते काढतात, आपलं निघतच नाही. मग बायकोला बोलवायचं, एवढं खाणं. ती सांगते काढ नाही, दुसरं घालते. दिवसभर गावात याचे तंगडे त्याच्या गळ्यात गुंतवण्यापेक्षा तुम्ही तंगडे तुमच्या गळ्यात गुंतून बसा इथंच. हे गंमत आहे. मग आपल्याला जे जमतंय तेच आपण करावं. आपलं शरीर कसं आहे, आपण वागतो कसं, आनंद कुठं आहे, आनंद सगळा आजूबाजूला आहे, आपल्याला तो दिसत नाही. आपल्या मुलांमध्ये आनंद आहे, आपल्या पत्नीमध्ये आनंद आहे, आपल्या वडिलांमध्ये आनंद आहे. आता आमचे मित्र इथं आहेत, सर माझ्या वडिलांचं वय 92 आहे, 92 वय आहे, आता नीट उठता येत नाही. पण मी ज्या वेळेस कार्यक्रमातून मला सवड सापडते, सुगंधित साबणानं वडिलांना खसखसून आंघोळ घालतो. मला पंढरपूरला गेल्याचा आनंद मिळतो, पंढरपूरला गेल्याचा. मुलांना आनंद इकडं तिकडं नाही, तुमच्या जवळच आहे. आणि तुम्ही जर आपल्या आई वडिलांना सांभाळलं नाही ना, आपले मुलं याच्यापेक्षा वाईट हालत आपली करतात, याच्यापेक्षा वाईट. पण आता होतंय काय, आमच्या तरुण ताईंना मी एक सांगतो, हे व्हॉट्सअपच्या गमती सगळ्याचे ते हे अकाउंट आहेत, इंस्टाग्राम असतील. काल का परवा फेसबुक आणि इंस्टाग्राम 1 तास बंद पडलं, फक्त 1 तास. अशी उलघाल झाली, काही जण फक्त जीव जायचेच राहिले. आणि सुरू झाल्यावर व्हॉट्सअप, हो सुरू झालं सुरू झालं, जसं काय आम्हाला मुलगा झाला असं झालं, काय मरायला लागले का. ते इंस्टाग्रामवर काय होतं, हरियाणा सारख्या राज्यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे, मुलींची कमी आहे. मुलांचे लग्नच होत नाही. आता आपल्याकडे सुरू झाले ते, पण तिकडे जास्त आहे. मग तिकडची मुलं काय करतात, महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवताना असं लिहायचं, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी उद्योगपती आहे, खोटंच लिहायचं. आमची मुलगी ती वाचते. मग तो चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. याला वाटतं डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, उद्योगपती आहे, कल्याण होईल. निघून जातात, आईवडिलांना न सांगता निघून जातात. आणि हरियाणामध्ये गेल्यावर तिला समजतं, हा डॉक्टर इंजिनियर उद्योगपती नाही, हा गुंड आहे, हा मवाली आहे, हा खुनी आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या पोलिसांना विचारा, हजारो मुली दुसऱ्या राज्यात जाऊन उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत. म्हणून माझ्या ताईंना विनंती आहे, तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू नका, त्या आभासी जगावर भरोसा ठेवू नका. हे खरं नाही, त्यातून फसवलं जातं. अहो पूर्वीचा काळ आठवा, लग्न झालेल्यांना आठवत असेल, मुलगी पाहायला किती माणसं यायचे. अहो 4-5 जिपा भरून यायच्या, म्हातारे कोतारे. ते म्हणजे नॅक कमिटीच होती ती, परीक्षण समिती. प्रत्येकाकडे एक एक जबाबदारी. एका म्हाताऱ्याला सांगायचे तू मुलीचे पाय पाहायचे, सपाटायचे सरळ, दुसरं तू काहीच बघायचं नाही. एकाला सांगायचे मुलीला तू काहीतरी प्रश्न विचार, म्हणजे ती बोबडी आहे का काय काय. एखाद्याला सांगायचे तू तिला गाणं म्हणायला लाव, ती पदर घेते का, ती तांबे घेऊन कसं येते, कसे बसते. मग आपले मुख्यमंत्री कोण असं विचार, मुख्यमंत्र्यांचा लग्नाचा काही संबंध नसायचा, पण ते विचारायचे. आणि ही बिचारी सांगायची नाही. हे असं सगळं मग नाते गोते असं पाहून लग्न केलं जायचं. आणि म्हणून ते प्रपंच इतके वर्ष टिकलेले आहेत. आता कुठेही इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप काय लग्न जुळवायचं जागा आहे. मग आम्ही जुळवतो, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. काय होतं, फ्रीजमध्ये तुकडे सापडतात, 60-60, 70-70 तुकडे, मुलीचे तुकडे. हे का होतं, आम्ही सावध नाही, आम्ही त्यामध्ये वाहून जातो आणि आई वडिलांचं लक्ष नाही त्याकडं. त्यामुळे ही अडचण येते आणि आम्ही म्हणतो सगळं अस्वस्थ आहे, दुःखी आहे, वाईट आहे. म्हणून आता ह्या वाढत्या तंत्रज्ञानाचं जे आलंय ना, त्याकडं आमच्या आई वडिलांनी पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. अहो काही दिवसांनी मुलं मोबाईल सोडायचेच नाही. पूर्वीचा काळ आठवा तुम्ही,
वडील घरी आले की लहान पोरगं धावत जायचं, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे, आई पाहायची, पोरगं बापाचे मुके घ्यायचं, बाप पोराचे मुके घ्यायचं, दोघं इतके छान बोलायचे एकमेकाशी पूर्वीचा काळ. आता येत पप्पा, पोरगं धावत जातं, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात, हे त्यांच्या खिशातला मोबाईल येतं पळून जातं. पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्या पप्पाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे पोरगं सुद्धा येणार नाही. पोरगं म्हणाल सगळ्यात दरिद्री माणूस गावातला माझा बाप, त्याच्या खिशात सुद्धा मोबाईल नाही. हे कोणी केलं? हे आम्ही केलं. म्हणून आत्ताच लक्ष द्या. आम्हाला वैताग देतो म्हणून लहान पोराच्या हातात मोबाईल द्यायचा आणि काही बघते काय पाहतो तुम्हाला समजतंय का? मुलीच्या हातात मोबाईल द्यायचा. पूर्वी काही मोबाईलच होते का? माणसं का जगत नव्हते का? पण आम्हाला त्या सवय लागलेल्या आहेत आणि आम्ही त्यात वाहून गेलेलो आहोत. म्हणून एवढा कोरोना झाला. कोरोनाच्या काळात मला सांगा, तुमच्यातल्या काही नातलगांचे लग्न झाले असतील. किती माणसं होते लग्नाला? 4 माणसं, 5 माणसं, 50 माणसं असायची. बरं ते प्रपंच पहा बरं, कोरोनात ज्यांचे लग्न झाले ते प्रपंच पहा, ते काही सुखी नाहीत का? आहेत. याचा अर्थ लग्नाला फार लोकांची गरज नसते. कोरोनाच्या काळात छोटे लग्न झाले, पण कोरोना संपल्यावर आपल्या लोकांची खोड काय जात नाही. माणूस सुधारणारच नाही. पुन्हा मोठाले लग्न कर्ज काढून. अहो पूर्वीचे लग्न तुम्ही आठवा, ते लापशी करायचे. तुमच्याकडे करतात का लापशी? ती गावाची कुळाची लापशी करायची. ती कोपऱ्यात अशी झाकून ठेवायची. समजा गरीबा घरचं लग्न आहे का, धोत्राखाली झाकून ठेवायची. मग दुसऱ्या दिवशी पंक्ती बसायची. आता पंक्ती बसताना ती नेहमीची गंमत आहे. शिवमंगल सावधान नाटलं की आधी कोण बसतं? उद्या महिना दिन आहे, कोण बसतं आधी? पुरुष बसतात. तुम्हाला बसता येते आम्ही. संपलं मग आम्हाला काळजी असते. तुम्ही आपोआप मांडवाच्या बाहेर जाता. मी आमच्या आजोबांना विचारलं, पुरुषच आधी का बसतात? ते म्हटले बाया फार गप्पा मारत जेवतात, फार वेळ लागतो, म्हणून आपण आधी बसायचं, पटकन गिळायचं, गावभर रवंथ करत फिरायला मोकळे व्हावी. मग आई काय करायची पूर्वीची? तर ताट घ्यायची, तांब्या घ्यायची, लापशी त्यात वाढून घ्यायची, तांब्या भरून सार घ्यायची आणि घरी जायची. मग संध्याकाळी पुन्हा ते कुटुंब ते खायचं. मग आई ती लापशी वाळू घालायची अंगणामध्ये. जास्त चिमण्या जमल्या की समजायचं श्रीमंत घरचं लग्न होतं, कारण लापशीमध्ये शेंगादाणे जास्त, खोबरं जास्त. एकही चिमणी आली नाही की समजायचं गरीबा घरचं लग्न होतं. शेंगादाणे नाही, खोबरं नाही. मग ती लापशी अशी झाकून ठेवायची, पंगत बसायची गल्लीमध्येच. मग एक बाबा पंक्तीत फिरायचे, दुसरे खोऱ्यानं लापशी घमेल्यात द्यायचे, सगळे वाढायचे, छान सगळे जेवायचे. फार मोठी पंगत बसली की हे पंक्तीत फिरणारे बाबा तिकडे जायचे त्या बाबांकडे, म्हणजे अरे पंगत तर मोठी बसली, लापशी किती आहे? थोडीच आहे. मग आता अवघड होईल रे, लापशी पुरणार नाही. मग सगळे लोक हसतील आपल्याला, यांच्या लग्नात लापशी संपली, काय खराय. मग ते बाबा काय करायचे, एक लोखंडी पहार असायचे, तापले शेजारी ठेवले, ती पहार घ्यायची आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यात अशी खुपसायची. ती पहार त्या ढिगाऱ्यात खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास लागायचा आणि माणसं ती खात नसायची. ती वाढली की अशा नाकाजवळ, नको बाबा नको बाबा, लापशी पुरायची. त्या साराच्या कडेभोवती अनेक लोक बाटले घेऊन उभे असायचे पाण्याचे. मोठी पंगत बसताना दिसली की भाटकन पाणी ओतून द्यायचे. शेवटच्या पंक्तीला निव्वळ पाणी घ्यायचं. पण कुणाची तक्रार नसायची, कारण आपल्या आशीर्वादानं कुणाचं भलं झालंय, आपलं थोडं खायचं जायचं. मग त्यावेळेस या लोकांची भावना होती. नाही, पूर्वी फक्त श्रीमंत घरीच पुऱ्या करायची. श्रीमंत घराचं लग्न असलं की पुऱ्या, केटरर्स नाहीत, काय नाही, आचार्य नाही, एवढे पुऱ्या कोण करायचं? मी पाहिलं आमच्या गावामध्ये. आमच्या गावातल्या गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या स्त्रिया त्या पुऱ्यांच्या कडे भोवती बसलेल्या. तरुण स्त्रिया मोठं असं पीठ मळून दिलेलं होतं, त्याचे उंडे करायचे आणि त्या म्हाताऱ्या बायांजवळ द्यायचे. त्या म्हाताऱ्यांनी गुडघेवर केलेले असायचे, ते उंडा घ्यायच्या, गुडघ्यावर ठेवायच्या, थापकन थाप मारायच्या आणि कढईत टाकायच्या. याला म्हणायची गुडघापुरी. सगळ्याला माहीत असायचं गुडघ्यावरची पुरी आहे, पण कोणी नाक वेगाडलं नाही, कारण आनंदानं खायचं. हा, एखादी मोठी पुरी आली तर म्हणायची हौसाबाईची दिसते, त्यातही मजा असायची. गंध लावणारा कोण? घरातलाच असायचा, तो प्रेमानं गंध लावायचा. आता कोण आहे गंध लावणारा? भाडोत्री. ते खेळ ठोकल्यासारखं असं ताण कर, चल, भावनाच नाही. हे का झालं? फोटोग्राफर असायचे, अंतरपाठ काय धरतात लग्नात? मी विचारलं आमच्या आजोबांना, माझ्या वेळेस धरला होता, अंतरपाठ का धरतात? ते म्हटले पूर्वीच्या काळी कसं होतं, फोटोची वगैरे सोय नव्हती. मग वडील घरी यायचे आणि सांगायचं, त्या गावातल्या मुलीशी तुझं लग्न जमलं. मुलगी उंच, बुटकी, गोरी, काळी, काही माहीत नाही. मुलीला पण सांगायचे, त्या गावात एक असा मुलगा आहे, त्याच्याशी तुझं लग्न जमलं. लग्न जमायचं, मुंडावळ्या बांधायचे, बाशिंग बांधायचे, चेहरे झाकलेले असायचे, मध्ये अंतरपाठवाले असे अंतरपाठ ताणून धरायचे. फार दुष्ट बरं का ते, एकमेकात चेहरा पाहून देत नव्हते. सगळे मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाठ खाली करायचे आणि मग हे एकमेकांना पाहायचे. लग्न झाल्यावर अजूनही ते माणसं शिल्लक आहेत आपल्याकडे. लग्न झाल्यावर मुलीचा चेहरा पाहिलेले, मुलाचा चेहरा पाहिलेले.
मग अंतरपाठ खाली झाल्यावर ती म्हणायची अरे हाय काय पदरी पडलं पवित्र झालं काय करता इलाज नसायचं. लग्न झाल्यावर चेहरे पाहिजे. आता काय आताही अंतरपाठ धरतात आणि कोपऱ्यात काय सुरू आहे प्री वेडिंग. आता नवीन आहे. लग्न जमलं का ते फोटोग्राफर येतात. काय तुमचा जोडा आहे चला प्री वेडिंगला कुठं निसर्गरम्य ठिकाणी. मग जातात सहलीला डोंगरावर. मग डोंगरावर फिरा हातात हात घाला. मग हे लोळू लोळू फोटो काढतो त्यांचा व्हिडिओ. धबधब्यात पाय सोडून बसले. बरं त्या दिवशी काही सांगा आपण अक्कल घाण ठेवलेली असते. माणसं ते करतात नवरा नवरी डोक्याला डोके लावा लगेच लावतात. का लावतात विचारायचं काय लावा लावले. कोल्ड्रिंकची बाटली आणा एकच बाटली शिल्लक असते. एक बाटली त्यात 2 नळ्या ओढा त्याला की व्हिडिओ काढतो त्यांचा ओढा. कधी कधी ती फुंकते हे ओढतो ती त्याच वेळेस ओढते बावळं ते काही अडचण नाही आपल्याला. हे असंच आहे. मग ते सगळं प्री वेडिंग वगैरे. आता ती प्री वेडिंग तर अशी व्हायला लागली तुम्हाला सांगतो काही दिवसांनी ते सिनेमातले सारखं ते सेन्सॉरचे सर्टिफिकेट त्याला लागावं लागतील. आता ABC ते आता वेगळंच होत चाललंय. बरं झालं आमच्या जुन्या लोकांना नीट दिसत नाही ना ते पळून गेले असते मानवातून. पण ते इकडं प्री वेडिंग चालली आपल्या प्रेमाचं प्रदर्शन आणि इकडं अंतरपाठवाल्यांनी ताणून अंतरपाठ धरलाय. कशाला धरतो बाबा महिना झाला बोंबलत फिरतायत कशाला अंतरपाठ. एक तर हे बंद करा नाही तर हे बंद करा. म्हणून तुम्हाला सांगतो आपली संस्कृती ही नाही. मी मुलींना आणि मुलांना सांगतो आपल्या प्रेमाचं प्रदर्शन असं जगामध्ये करायचं नसतं. तो आंबटपणा असतो पांचटपणा असतो. म्हणून तुम्हाला विनंती आहे ज्याचं लग्न जमेल त्यानं प्री वेडिंग करू नका. आणि सोयरीक जुळवतानाच ही बोली करून घ्या मला प्री वेडिंग करायचं नाही. काय होत नाही नाही केली तर. पूर्वी काय होतं काय प्री वेडिंग एक फोटो असायचा. मग आता ते नवीनच आलंय ते. आता फोटो संपले आता व्हिडिओ. मग मुलगी आली की ते स्क्रीन लावतात सगळं कुटुंब बसतं. मग ते व्हिडिओवाल्याने ते स्पेशल इफेक्ट तयार केलेले असतात. मग नवरदेव असा कबुतरासारखा उडत येतो इकडून असायचा. त्याचं तोंडही कबुतरासारखंच असतं असं ते. आणि नवरी इकडून चिमणीसारखी चिव 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 चिव. मग दोघं आभाळामध्ये येतात चोचीला चोदा वा सुखी. पुरीचा बापही दाखवला पाहिजे असा जटायूसारखा पंख कापलेला अशी चोच वाचलेला. पुढचा हप्ता कधी बँकेचा. हाऊस मोठं लग्न करायचे हाऊस. त्यानं मोठं केलं यानं केलं. मग पोरगी वाट लावताना बाप का रडतो. त्याचे 2 कारण आहे. पोरगी चालली म्हणून ठीक आहे पण एवढं कर्ज फेडायचं कसं. तर मॅनेजर हसतोय तिकडून इकडून एक सावकार हसतोय हे रडतं मोठ्या. तुला कोणी सांगितलं होतं. आता मुलींनी बापाला सांगा की माझं लग्न करताना एवढा खर्च करूच नका. म्हणजे मला सुखी होण्यासाठी तुम्ही आयुष्यभर दुःखी होऊ नका. हे वडिलाला आपण सांगितलं पाहिजे. ते सोडून द्या. आता आरक्षण मागायची वेळ आली तरी आपल्याला अक्कल येणार. वाडे गेले मोठमोठाले वाडे गेले. वाडे ओस पडले. मोठमोठाले लग्न करून कर्जबाजारी झालो. पावसामुळे शेत्यांचं वाटोळ झालं आणि आरक्षण मागायची वेळ आली तरी आम्ही नाही आमची खोड जातच नाही. मग कधी सुधारणार आम्ही. मग आयुष्यभर दुःखी राहायचं. मग सुख कुठे आहे आनंद कुठे आहे. नाही काही परंपरा आहेत सणवार आहेत त्या पाळा. आमच्या नवीन मुलांना माहिती करून द्या. आता कोरोनाच्या काळामध्ये आपल्या भारताचं फार कौतुक झालं बाहेर का. आपण पूर्वीपासून आपले लोक जुने लोक काय करतात नमस्कार करतात राम राम नमस्कार नाही. मग मोदी साहेबांना सुद्धा बाकीचे पंतप्रधान अध्यक्ष म्हटले अहो काय तुमच्या देशातले लोक हातात हात अजिबात देत नाही. पूर्वीपासून नमस्कार घालतात रामराम घालतात आमची पद्धत आहे. त्यांच्या गळ्यात ते उपरणं असायचं ते म्हणजे मास्क गामजा नाही का. आमचे जुने लोक खूप हुशार होते. मग काही देशात कशा आहेत नमस्काराच्या पद्धती माहीत आहे की तुम्हाला. हातात हात द्यायचा पाश्चिमात्य देशामध्ये. काही ठिकाणी भेटले की नाकाला नाक लावतात. काही ठिकाणी गालाला गाल घासतात. काही ठिकाणी खांद्याला खांदा लावतात. आपल्या जुन्या लोकांनी ही पद्धत का केली. त्यांना माहित होतं आपली पुढची पिढी काय लायकीची आहे. तुम्हाला सांगतो आपली जर तिकडच्या सारखी एखादी पद्धत असते ना काही माणसं घरीच गेली नसते. ते दिवसभर रस्त्याला नमस्कार करतच फिरले असते. माणूस दिसला का नाकाला नाका लाव गालाला गाल घास अशी गंमत आहे. दुसऱ्याचं अनुकरण करायचं. मग आमची संस्कृती सण परंपरा गेले कुठं. आमचे जुने लोक एवढे ओरडून सांगतायत. हे मेकअप सुरू झाला. काय आमच्या जुन्या आईचा मेकअप होता. सकाळी उठली आठवत असेल तुम्हाला अजूनही आजीला आठवत असेल काही आहे इथं असते. हे जाड मानाचं मंगळसूत्र असायचं आणि मग ते असं मेन लावायचे कपाळाला. एक आरसा असायचा आरशाचा तुकडा असायचा तरी मातीच्या भिंतीत रोवलेला. मग असे खाली वाकून त्यात पाहायचं. कुंकू लावायचं असं ठसठशीत. पदर घ्यायचा पदराचं टोक जिभेनं ओलं करायचं असं छान वर्तुळ काढायचं ठसठशीत कुंकू.
म्हणजे पूर्वीचं सौभाग्य सुद्धा कसं ठसठशीत होतं. आता टिकल्या आल्या तुमची चूक नाही, कारण आता भरोसाच राहिला नाही. म्हणजे टिकली कधी गळून पडेल आणि हे कधी बेपात्त होतील याचा भरोसा नाही. पण पूर्वी ते फिक्स होतं, फिक्स तेच. ते वेळेवर घरी यायचे आणि घरीच यायचे. आता सांग, आता काळ बदलला तसं बदललं तर आपण बदललं पाहिजे, त्याला इलाज नाही. पण घरामध्ये जग सुधारलं पाहिजे, देश सुधारला पाहिजे हे म्हणण्यापेक्षा आमचं घर कसं सुधरेल, माझा मुलगा माझी मुलगी कशी सुधरेल, तो फक्त शाळेत जातो त्याला पाढेच येतात म्हणजे त्याला शिक्षण आलं असं नाही, त्याला बाकीच्या प्रथा आपण कधी त्याला श्लोक म्हणायला लावा, पाहुणे आले तर त्याला पाया पडायला लावा. हे संस्काराच्या पद्धती आहेत, परंपरा आहेत, आम्ही त्या का पाळत नाही. आता मेकअप करणं ही स्त्रियांची गरजच नाही. आमच्या स्त्रियांनी गार पाण्यानं चेहरा धुतला तरी आमची ताई सुंदर दिसते. पण मेकअप करणं ही आपली गरज नाही, ही कंपन्यांची गरज आहे, मेकअपच्या कंपन्यांची गरज आहे. नाही, एका लग्नात एवढा उशीर झाला, मी म्हटलं अहो नवरी आली नाही का, ते म्हटले नवरी आली. मग उशीर का करताय, म्हणे नवरीची आई मेकअप करते. आता असं सुरू झालंय, कशाला आईने इतकं वेळ लावा मेकअप करा, गरजच नाही. जे नैसर्गिक सौंदर्य, बाप करतो का बिचारा मेकअप, त्याचा आधीच मेकअप झालेला असतो बसण्यापासूनच. नाही, मग हे कधी पाळणार आहे. पण आम्ही नुसते बोलतो, आम्ही सुधारायचं नाव घेतो. म्हणून आनंद आनंद म्हणतो, तो कशात आनंद असतो. आता परिस्थिती सर अशी आहे, आमचे वृद्ध लोक आता घाबरले आहे. वृद्धांना वाटतं आम्ही जगायचं कसं. म्हणजे का पारावर ज्यावेळेस दोन म्हातारे बसलेले होते, एक जण दुसऱ्याला असं म्हटला, काय जमाना बदललाय म्हणे, काय झालं, माझी सून मला चहा देताना डोक्यावर पदरच घेत नाही. दुसरा म्हटला माझी मला चहाच देत नाही. तुला पदराचं काही पडलंय, पे ना बाबा गपचूप. आता जसं वय होत जाईल तसं बदललं पाहिजे का नाही आपण. आम्ही नाही बदलत, आम्ही बदलतच नाही. आमच्या घरातला कधी काळी घेतलेला जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही विकला मुलांना, आपल्याला न सांगता विकला. वाईट वाटतं आपल्याला, कुणाच्या सांगण्यामुळे विकला आपल्याला माहित आहे, काय कोण सांगितलं असं विकला. काही बोलू नका. त्यानं नवीन टीव्ही आणला रंगीत की त्याला म्हणा तुला माझी किती काळजी आहे, मला कमी दिसायला लागलं म्हणून तू जुना टीव्ही विकला आणि नवा टीव्ही आणला मोठा. त्याला आपोआप मनात लाज वाटेल. म्हातारपणी सुद्धा जगण्याच्या पद्धती असतात. आणि तुम्हाला सांगतो, जसं आपलं वय होत जाईल निसर्ग आपली सोय करत असतो, आपल्या लक्षात राहत नाही. आपल्याला कमी कमी दिसायला लागतं. का कमी कमी दिसायला लागतं, आपल्याला पाहण्यासारखं काही राहिलेलं नसतं. आता प्री वेडिंग काय पाहण्यासारखी असते का, पण तरी जाड ढापण्याचे चष्मे लावून आपण पाहतो, दुःखी होतो. दुसरं होत चालले, नका दिसू देऊ. आपल्याला कमी ऐकू यायला लागतं. काय आपल्याविषयी कोणी चांगलं बोलत नाही. आता आपण बहिरे असल्यावर काही त्रास होईल का आपल्याला, सुनेला म्हणावं बोल, काय बोलायचं ऐकूच येत. पण पुन्हा पुन्हा मशीन कानात लावायची, मग ती फाडकन बोलली की अरे वाईट, लगेच दुःखी होतं. काल परवा एक बाबा म्हणत होते, तुम्ही एवढं शहाणपण शिकवता लोकांना. आता माझा हात, आम्ही चहा पित होतो, ते म्हणले माझा हात हालायला लागला. याच्यात काही निसर्गाने सोय केली. म्हटलं तुमच्या हाताबरोबर चहा हलतो की नाही, तो आपाप गार होतोय, गरम चहा जमणार नाही तुम्हाला. किती गप्पत आहे. हे आपल्या मानण्यावर आहे, आपण काय मानावं. पण आता वाईट आहे. अमेरिकेला पोरं घालायचे, 2 पोरं अमेरिकेला. मग वडील वारले, धाकटा आला. आईनं विचारलं थोरला कुठे, ते म्हणे तू तुझ्या वेळेस येणार आहे. आता मी आलो पप्पांच्या वेळेस, तू म्हणजे अंत्यविधी सुद्धा वाटून घेतले. इतकं सगळीकडे वाईट झालंय. आणि हे वाईट जर रोखायचं असलं, पूर्वीच्या काळी असं नव्हतं. आमच्या घरातली आजी, आमच्या घरातले आजोबा, हे आमचं एक भांडवल असायचं. ते काय म्हणतात त्याला, आईत असायची की माझे आजोबा आहे, माझी आजी आहे. मग त्यांना आपण का जीव लावत नाही. आम्ही या लहान मुलांना का आजोबाकडे जाऊ देत नाही. ते बिचारं जातं लहान असताना शाळेत आहे, आजोबाकडे जाऊ द्या. फार खोकतो म्हणून जाऊ द्यायचं का, जाऊ द्यायचं नाही का, आपण खोकणारच नाही का, जाऊ द्या. हे जे प्रेम आहे घरातलं हे विसरलो. पूर्वी एकत्रित कुटुंब, सरांचा वाडा मी पाहिजे, किती सुंदर वाडा आहे. पूर्वी असे वाडे होते, 40-40 माणसं एका वाड्यात असायची. आणि घरातलं तो करता पुरुष सकाळी सगळ्याला कामं वाटून द्यायचे. तू शेतात जायचं, तू बाजाराला जायचं, तू असं करायचं, तू व्यवहार पाहायचे, तू दूध घालायचं जिथल्या तिथे. सुनांना सुद्धा सासू कामं वाटून द्यायची, तू कपडे धुवायचे, तू स्वयंपाक करायचा. सगळं असं जागीच होतं. असं खेळतं घर असायचं मस्त. आता सगळ्या भिंती झाल्या, माणसं वेगळे झाले. जेवण दळवे आठवण सांगतात, त्यांच्या घरात 40 माणसं होती. ते सांगतात जेवायला बसताना आधी सगळ्यात वृद्ध माणूस बसायचा, नंतर कमी वयाचा, सगळ्यात छोटे मुलं शेवटी, अशी पंगत बसायची. मग स्त्रिया यायच्या वाढायला, त्या स्वयंपाकघरातून यायच्या वाढायला, सगळ्या डोक्यावर पदर असायचा. त्यावेळेस साड्यांना पदर सुद्धा होते त्या काळामध्ये, म्हणजे आताही आहेत म्हणा. ते यायच्या, असे वाढायच्या छान छान.
आणि मग आमरस केलेला असलं की दळवींना काय वाटायचं, जेवण दळवींना, माझ्या आईला तर आमरस आवडतो, आणि सगळे भुरूक भुरूक करत पिऊन टाकतायत आमरस, माझ्या आईला राहणार नाही. मग ते पटकन एक वाटी पिऊन टाकायची, पुन्हा दुसरी भरून घ्यायची आणि हळूच मागे लपवायची, आणि सगळी पंगत संपल्यावर हळूच आईकडे जायचे आणि तिला म्हणायचे, हे बघ मी तुझ्यासाठी आमरस ठेवलाय. तुम्हाला मला सांगा, हे प्रेम आता दिसतंय का कुठल्या घरात? ही माया, हे प्रेम, हे जुने दिवस गेले आणि त्याच्याबरोबर सगळं गेलं. पण आता नवीन जगाशी जुळून घेणं आपल्याला भाग आहे. मोबाईल आले, तंत्रज्ञान आलं, आता नवीन तर काय काय आलं. आता AI आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता. कोण कुणाचा आवाज काढेल भरोसा राहिला नाही. परवा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला का? ते अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, त्यांच्या मागं पोलीस लागला, त्यांना मारलं, पायाखाली तुडवलं, उचलून तुरुंगात टाकलं. आता अमेरिकेच्या अध्यक्षाबरोबर असं कधी होईल का? पण तसा व्हिडिओ तयार केला गेला, खोटा, आणि तो खराच वाटतो असा आहे. आता लोकसभा आली, तुम्ही बघा काय काय होतं. बघा कोण कोणाला पायाखाली तुडवील, खोटं खोटं, आणि यांना सांगूच तर निवडणूक होऊन जाईल. कोण कोणाच्या आवाजात बोलेल, भरोसा राहिला नाही. हे सगळं विचित्र झालं, आणि या सगळे विचित्र याच्यातून आमच्या मुलाला मुलींवर कसे संस्कार होतील ते आम्ही पाहायला पाहिजे. म्हणून आपलं गाव, मला खूप आनंद होतोय सर, आपण ज्या तळमळीनं बोलले, ते म्हटले की आमच्या गावातल्या अनेक मुलांचे अजून लग्न झाले नाही, आणि ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्या गावामध्ये आहे. मुलांचे लग्न का होत नाही? तुम्ही म्हणाल मग मुलींचेच कसे होतात? याचा अर्थ मुलांचे होतात ना, काही मुलींचे होतात म्हणजे मुलांचे होतात, पण त्या मुलांमध्ये कर्तृत्व असतं. म्हणून आता मुलांनी कर्तृत्ववान होणं गरजेचं आहे. काही कॉलेजमध्ये मी पाहतो आमचे तरुण मुलं महाराजांसारखी दाढी ठेवतात, अशी छान दिसतात, छान अशी दाढी ठेवतात. पण मित्रांनो, महाराजांसारखी तुम्ही जर दाढी ठेवली आणि महाराजांसारखी जर दिसत असाल, आणि कॉलेजमध्ये आमच्या ताईची एखाद्यानं छेड काढली, तर त्या ताईनं तुमच्याकडे येऊन म्हटलं पाहिजे, मला तुमच्यात महाराज दिसतो, मला वाचवा, आणि तिला वाचवण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं. ते खंडूचे खोपडे वगैरे, पाटलाचे डोळे, हातपाय, नाक सगळे कापून टाकले, फक्त स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं म्हणून, असे महाराज. आणि महाराजांचं साधं पुस्तक आमच्या घरात नाही. तुम्ही मला सांगा, एखाद्या लहान मुलाला तुमच्या वाटलं, तुम्ही सगळे बाहेर निघून गेले, लहान पोरगं घरात सोडलं, आणि काय सोफ्यावर ताईचा मोबाईल आहे, किचन ओट्यावर आईचा मोबाईल आहे, कपाटावर दादाचा मोबाईल आहे, काय करेल पोरगं? ते मोबाईलच खेळेल ना. असं कुठं दिसतं का तुम्हाला की सोफ्यावर महाराजांचं पुस्तक आहे, रामायण आहे, महाभारत आहे, पुस्तकं आहेत का घरात? येते पोरगं येऊन चाळील असं आहे का घरात? पुस्तक नाही. पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये, मोबाईलची किंमत आहे 40,000, टीव्हीची किंमत आहे 1 लाख. 1 लाख रुपयाचा टीव्ही आहे, 4 माणसं असले तर 8 मोबाईल आहे, घरात साधं पुस्तक सुद्धा नाही. कसे पोरांवर संस्कार होते? नाही होणार. वकिलाकडे तुम्ही पाहता, पुस्तकं असतात की नाही? किती पुस्तकं असतात? सगळे त्यानं वाचलेले असतात का? पण ते आरोपीला वाटतं इतके पुस्तक म्हणजे हा हुशार दिसतोय, मला सोडविल हा. तसं काहीतरी करा ना, घरात ठेवा ना पुस्तकं. येणारा निदान म्हणेल विद्वान आहे, नसू द्या विद्वान, म्हणेल तर तरी. आणि ते पोरगं एखादं पुस्तक घेऊन वाचल तरी. पण आम्ही नाही वाचत. का नाही वाचत? वाचलं पाहिजे. आणि जुने लोक वाचायचे. अण्णासाहेब हजारे, ज्यांच्या जिल्ह्यातल्या मातीचा मी आहे, जे आज जगामध्ये ज्यांचं नाव आहे, आत्महत्या करायला रेल्वे स्टेशनवर गेले होते मिलिटरीतून आल्यानंतर, आणि रेल्वे यायला उशीर होता म्हणून त्या फलाटावर स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक घेतलं त्यांनी, आणि त्यातलं एकच पान वाचलं. एक 30 वर्षाचं ते पोरग स्वामी विवेकानंद, त्या काळामध्ये 7 समुद्रापलीकडे जाऊन त्यानं हिंदू धर्माची शिकवण दिली जगाला. मग अण्णा म्हटले, मला माझी लाज वाटली, हे 30 वर्षाचं पोरग जर जगाला हिंदू धर्म शिकवतंय आणि मी आत्महत्या करायला निघालो, माझ्या इतकं वाईट कोण आहे? नाही आत्महत्या करायची. अण्णा गावामध्ये आले आणि त्यांनी गाव सुधरवलं, महाराष्ट्र सुधरवला, आणि अण्णा समाजसेवक झाले. कशामुळं? पुस्तकाच्या एका पानामुळं. पुस्तकात एवढी ताकद असते. म्हणून आईंना विनंती आहे, बाबांना विनंती आहे की तुम्ही मुलांना घरामध्ये गोष्टीची पुस्तकं वाचायला आणून द्या. आत्तापासून द्या. त्यांना मोबाईल पासून दूर ठेवा. आणि त्यांना मोबाईल पासून दूर ठेवायचं असलं तर तुम्ही मोबाईल पासून दूर राहा. आम्हाला सुचत नाही. बाबा आले की पोरगा आलं तरी त्याला कळत नाही, ते खेळतच बसले. आता मुलांना म्हणायची वेळ आली, बाबा मी आलोय, माझ्याकडे पहा, त्या मोबाईलमध्ये काय पाहताय, माझ्याकडे पहा, अशी म्हणायची वेळ आली. कोणामुळे आली? आपल्यामुळे आली. हे जुन्या काळी असं नव्हतं, म्हणून पुढची पिढी बिघडली असं म्हणूच नका. आम्ही तिला बिघडवलं. आणि म्हणून ते जे संस्कार करायचे असतील ते फक्त घरातच करा. कॉलेजच्या मुलामुलींसाठी एक गंमत सांगतो, त्यांनी वाचावं म्हणून. काही मला मुलं मुली दिसत आहेत तिथं, तसं मी कॉलेजमध्ये सांगत असतो, पण तुम्हाला सांगतो जाता. कॉलेजमध्ये ग्रंथपाल होती, खूप सुंदर होती. आणि एक तरुण मुलगा रोज पुस्तक बदलायला जायचा.
आता का जायचं काय सांगायला नको तुम्हाला. रोज जायचं पुस्तक वाचायचं, रोज जायचं पुस्तक वाचायचं. त्याला असं वाटलं की आपलं हिच्याशी लग्न झालं पाहिजे. मग त्याने एक चिठ्ठी लिहिली, मोबाईल नव्हते त्या काळात, पण चिठ्ठी द्यायचं धाडस त्याच्यात झालं नाही. वर्ष झालं तो फ्रस्ट्रेशनमध्ये गेला आणि त्यानं आत्महत्या केली. सगळे प्राध्यापक भेटायला घरी गेले, म्हणे इतका चांगला वाचक मेला बिचारा जाऊ द्या. पण तो त्यानं आत्महत्या केल्यापासून ती ग्रंथपाल रोज रडत होती. मग प्राचार्यांनी तिला विचारलं, तुम्ही का रडता? ती म्हटली, मी रोज या पोराला पुस्तकात घालून चिठ्ठी द्यायची, रोज. यानं एकही दिवस पुस्तक उघडलं नाही. उघडला असतं तर मेला असता काय? आता तरी उघडा, त्याच्यासाठी तरी उघडा. आता आमचे जुने लोक जाऊन घरी पाहतील पुस्तक उघडून काही आहे. पण ती एवढी ताकद त्या पुस्तकात नाही. पण गंमतच असते, म्हणजे घरामध्ये आमच्या स्त्रिया इतक्या हुशार आहेत, तरी सावित्रीबाई, जिजाऊ, आमचे फेटे तुमच्या डोक्यावर गेले आता लग्नामध्ये, ते आमच्याकडे राहिले नाही. तुम्ही आमचं काय काय हिसकवायला लागले, पण तरी आम्ही तुम्हाला फसवणं सोडतो का? नाही सोडत नाही. ज्यावेळेस आणि माहेराला गेल्यावर तर आमचा सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. म्हणजे तुम्ही दिवाळीला जाता ना, ज्यावेळेस दिवाळीला एक पत्नी गेली माहेराला, तिचा जरा संशय होता पतीवर, आणि ती नवऱ्याला सांगायची, कुठे आहे? तर म्हणायचं घरी आहे. मग ती म्हणायची मिक्सर लावून दाखवा. मिक्सरचा खडखड आवाज यायचा, ती बिचारात लावायचं मिक्सर, खडखड, हा आहे का? दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन, कुठं आहे? घरी आहे. लावा बरं मिक्सर, लावला. तिसऱ्या दिवशी घरी आल्या, हे बे पत्ता. मग हिने विचारलं कुठं? तेव्हा घरी आहे. लावा बरं मिक्सर, लावला. मग शेजारजीने येऊन सांगितलं, 3 दिवस झाले पिशवीत मिक्सर घेऊन फिरता येते. हे आनंदाचे प्रकारच वेगळे आहेत आणि ते नवरा बायकोत सुरूच असतात. परंतु हे सुरू असताना, प्रपंचाचा आनंद लुटताना, आपल्यावर लहान मुलाचं लक्ष आहे, आपल्यावर लहान मुलीचं लक्ष आहे. आपण कसं वागतो, कसं बोलतो, त्याचं अनुकरण ते करतायत. इकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. एवढीच तुम्हाला विनंती आहे. आमच्या मुलामुलींना जरी इंग्रजी शाळेत घातलं, मराठीपासून त्यांना तोडू नका. ही आईची भाषा आहे मराठी, किती सुंदर भाषा आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. झाकली मूठ कुठून आली म्हण? प्रत्येक म्हणीमागे इतिहास आहे, मी सगळा सांगत बसत नाही. फार पूर्वी एक पुजारी होते मंदिरामध्ये, त्याचाच इतिहास सांगतो. पुजारी होते, मंदिरात पूजा करायची, आणि त्यांना समजलं या राज्याचे महाराज देवाच्या दर्शनाला येणार आहे. आता महाराज येणार म्हणजे ते काहीतरी संपत्ती ओतणार देवाच्या पायाशी. मग त्यांनी कर्ज काढलं, ऋण काढलं, सगळं मंदिर सजवलं, चकचकीत रंग दिला वगैरे, कंपाऊंड मारलं छान. महाराज आले दर्शनाला आणि 2 आणे टाकून गेले. आता काही मोठी माणसं अशी असतात, दिसायला मोठी असतात, काय देत नाही. आता पुजाऱ्याला चिंता, यांच्या भरोश्यावर कर्ज काढलं, फेडायचं कसं? हे 2 आणे टाकून गेले. मग पुजाऱ्यानं काय केलं? दौंडी पिटवायला लावली गावामध्ये, राज्यामध्ये, की महाराज दर्शनाला आले होते, त्यांनी एक मौल्यवान गोष्ट देवाच्या चरणी वाहिलेली आहे, त्याचा लिलाव उद्या मंदिराच्या पटांगणात करायचा आहे, सगळ्यांनी यावं. अहो, लोकांना वाटलं महाराज आले म्हणजे काय टाकलं असेल महाराजांनी? अमूल्य गोष्ट, हिरा, माणिक, मोती, सगळे धनाढ्य लोक, श्रीमंत लोक जमा झाले त्या पटांगणामध्ये. पुजाऱ्यानं ते 2 आणे असे पकडले मुठीत, म्हटला बोला लिलाव. आता कोणाला वाटलं हिरा असेल, माणिक असेल, मोती असेल. कोणी म्हणते 50,000 मोहरा, कोणी म्हणते 60,000 मोहरा. हे ऐकलं एका सैन्यानं, तो धावत गेला महाराजांकडे, म्हणे महाराज, त्या पुजाऱ्यानं अशी गंमत चालवली, त्यानं जर मोठ उघडले तर तुमचं काय करणार? सगळ्या राज्यात तुमची छिथू होईल. मग महाराज म्हटले धावत जा, त्या पुजाऱ्याला सांग 1.25 लाख देतो पण मूठ उघडू नको. तेव्हापासून झाकली मूठ 1.25 लाख. अहो, इतकं छान आहे. मी जर मराठीचं बोलायला लागलो तर पाहत होतो, पण ही मराठी आम्ही का बोलत नाही? आमच्या आईला सुद्धा, लहान मुलांना विचारा बरं, आईला किती इंग्रजी येते? आई सहज म्हणते मोबाईल, नाही का? मराठीत तिला वाटतं मराठीत शब्द आहे मिक्सर. आता मिक्सरला मराठीत काय म्हणतात सांगा बरं? माहीतच नाही. जे जे सोपं आहे ते आम्ही स्वीकारतो. आम्ही सुद्धा इंग्रजी बोलतो, पण मुलांना ही भाषा शिकवताना त्यांच्यावर संस्कार कसे होतील हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, मम्मी म्हणत असतील तुम्हाला ते, पण आई शब्दात किती गोडवा आहे, आई. आणि मम्मी म्हणजे काय? इजिप्तमध्ये मेलेल्या माणसाला मम्मी म्हणतात, आणि आपलं पोरगं म्हणतं मम्मी आली. काही दिवसांनी तिची मम्मीच करून टाकतं ते. नका मम्मी म्हणायला, आई म्हणा, बाबा म्हणा. हे डॅडी, डॅडी कशाला डॅडी? पोराला जर डॅडी कुठे आहे? ते खालच्या गल्लीला पडलेले आहेत, कसं वाटतं ते? नको डॅडी, आपले बाबा. बाबा सगळं पडले तरी अडचण नाही, बाबा. आई बाबा छान आहे. हे असे संस्कार छोटे छोटे घरात शिकवले तर आमची पुढची पिढी ही सुंदर होईल. आजचे तरुण हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांच्यात प्रतिभा आहे. आमच्या सर अनेक तरुणांचे लग्न जरी झाले नाही, काहीतरी कर्तृत्व असल्याशिवाय आता लग्न होणं शक्य नाही. शेतकऱ्यांच्या मुलींना शेतकरीच मुली देत नाहीत.
हे सुद्धा आपल्याकडे खूप वाईट आहे. म्हणून काहीतरी कर्तृत्व करा, काहीतरी चांगलं करा. आणि मुलींनी तर लग्नाची चिंताच करू नका. आता तुम्हाला चिंता करायचं कारण नाही. अजून 2-3 वर्षांत तुम्हाला सांगतो 4-5 मुलीच मुलाला पाहायला जातील आणि ते बिचारा चहा घेऊन येईल त्यांच्याकडे. मग ते विचारतील, सरळ उभा राहून दाखव, कोणता गुटखा खातो. हे होणार आहे. मुलींचं आता असं झालं, मुली जाग्या कर्तृत्वानं आम्ही झालो असे. म्हणून त्या गोष्टीकडे सुद्धा आपण परवा मला वाटतं सोलापुरातच मोर्चा निघाला होता. तिथल्या तरुणांनी एकत्र येऊन नवरदेवांची संघटना केली. वाशिंग बांधून घोड्यावर बसले तर आमचे लग्न करा म्हटले. आता कसं लग्न करायचं? तुझं कर्तृत्व काय? टपरीवर उभं राहून 2 किलोमीटर पिचकारी मारून दाखवतो. आता ती जर गावातल्या लोकांनी पाहिली, याला कोण पोरगी देईल? हा म्हणाला सगळ्या मांडवाच्या पलीकडे पिचकारी मारी. नाही, काहीतरी चांगलं वागा ना, त्याच्याशिवाय मजा नाही. आणि हे चांगलं वागणं आपल्या हाती असतं. म्हणून मला खूप आनंद होतोय की कुठंतरी म्हणजे आमच्या दृष्टीनं थोडं आतमध्ये असलेल्या गावामध्ये ही व्याख्यानमाला सलग 10 वर्ष सुरू आहे. अभिनवचे आमचे सगळे मित्र ही भरवत आहेत, सुसंवाद होतोय, गप्पा होत आहेत. आणि खरोखर आज मी व्याख्यान दिलंच नाही सर, आज मी गप्पा मारल्या. कारण माझं गाव असंच आहे. माझ्या गावात सुद्धा मी आईबरोबर कीर्तनाला जायचो, प्रवचनाला जायचो. आजही माझ्या गावामध्ये खूप बाबा येतात, पण समोर कोण असतात? जे सुधारण्याच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांना आता सुधारायची गरज नाही असे म्हातारी माणसं असतात. आणि ज्यांना सुधारण्याची गरज आहे ते टपरीवर उभे असतात. आणि बाबा यांना सांगतात तुम्ही काय करा. कशाला सांगतात? यांना सांगू नका. म्हणून आता या समाजामध्ये जर ऐकवायचं असेल तर मुलांच्या हातातला मोबाईल जर आता काढून घेता येणार नाही. मोबाईलमधल्या चांगल्या गोष्टी त्यांना दाखवा. आईंना विनंती आहे, मुलांना दाखवा, मुलांना प्रश्न विचारा. जगात किती देश आहेत? त्याला म्हणावले गुगलवर जगात किती देश आहेत, फटकन उत्तर येईल. त्याला सांगा हे प्रश्नाचे उत्तर गुगल देतं. यूट्यूब चांगल्या गोष्टी दाखवतं, हिसाब नीती दाखवतं, कार्टून फिल्म दाखवतं, विज्ञानाच्या गोष्टी दाखवतं, कल्पना चावलाचे व्हिडिओ दाखवतं. चांगल्या गोष्टी त्याला दाखवा, त्याच्यावर लक्ष ठेवा. नको त्या गोष्टी त्याला दिसणार नाही याची निश्चितपणे काळजी घ्याल याची मला खात्री आहे. म्हणून आपल्या व्याख्यानमालेला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. वर्ष पण मनी राहू द्या सतत हर्ष. असो अनुभव आणि स्वप्नांचा खेळ, आनंदाने घालावा सतत मेळ. कधी सुखाचे तर कधी दुखाचे येतात क्षण, पण अभेद राहू द्या आपले मन. मिळते कधी हार कधी जीत, जीवन प्रवासात गाऊ सतत आनंदाचे गीत. जीवन प्रवासात गाऊ सतत आनंदाचे गीत. सुख म्हणजे नक्की काय असतं हे टीव्हीवर बघून कळत नसतं. अर्थात टीव्हीवरती चॅनेल गोंडस नावाखाली त्यांचा TRP वाढण्यासाठी अशा प्रकारची गोंडस नावं देतात. चॅनेलवाल्यांचा TRP वाढतो आणि आमचा BP वाढतो. कारण त्या टीव्हीतल्या बाईच आणि बाबाचं कसं होणार अशी अवस्था झालेली आहे. मग याच्यासाठी मन प्रसन्न असणं गरजेचं आहे. संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलंय बघा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मणी मना पूजा केली, मने इच्छा पुरवली, प्रसन्न आपापणच गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते बघते ऐका मात, नाही नाही आण दैवत तुका म्हणे दुसरे. मन प्रसन्न केल्यानंतर सुख आणि आनंद काय असतं याची प्रचिती आपल्याला येते. माननीय डॉक्टर संजय कळमकर सरांनी गेले 1.5 तास आपल्याला अतिशय छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कसा आनंद शोधायचा. आणि मोबाईल आपला हितशत्रू मित्र आहे. अर्थात मोबाईलचा जर चांगला वापर केला तर त्याच्यासारखा चांगला मित्र कुठला नाही. आणि मोबाईलचा जर वाईट आणि दुरुपयोग केला तर त्याच्यासारखा घातक शत्रू कुठला नाही. म्हणून मोबाईलचे गुलाम होऊ नका. टीव्ही चॅनेलवरती आपण काय बघितलं पाहिजे, मोबाईलवरती काय बघितलं पाहिजे, अतिशय सुंदर आणि अगदी हसत खेळत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. आणि आनंद कशामध्ये शोधायचा हे नक्कीच आपल्याला आज हे गवसलं असेल. सर्व रसिक श्रोत्यांचं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं मी आभार मानतो, धन्यवाद देतो. उद्या महिला दिन आहे. आजच आपल्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो. महाशिवरात्रीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. आणि उद्या खास महिला दिनाच्या निमित्तानं अभिनव प्रतिष्ठानच्या वतीनं अभिनव व्याख्यानमालेचे दुसरं पुष्प गुंफलं जाणार आहे. याच्यामध्ये माननीय श्री आकाश पाटील महाराष्ट्राचा महावक्ता आणि त्यांचा विषय आहे आई कुठे काय करते. आई कुठे काय करते. खास महिलांच्यासाठी उद्याचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. याच संख्येनं
आपण या इतरांना सांगा आणि उद्याच्या दुसऱ्या पुष्पाचा सुद्धा आपण लाभ घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.